We have only 9 numbers. सो कोणाची जर बर्थ डेट 1 असा 10 असा किंवा 28 असा तर 28 इज अगेन 8 + 2 10 and 1. दिस पर्सन विल बी ऑलवेज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सन. ज्या डेटीक तू जन्म घेता ती तुझी मुलांक. And if we consider the month and the year, it becomes भाग्यांक. अरे माझ्या आता पुढे कशें जातले, म्हाका आता तो 18 वर्सां रावूं मात अशें आसा. what is your definition of vastu? Having a toilet in the northeast will definitely create health issues. ज्यांच्या आता ऑलरेडी घर झाला they cannot do anything. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएशन इज व्हॉट इज वास्तू. हसत खेळत सुद्धा खूप लोक आपल्याबद्दलच वाईट उलयतात. केन्नाय खंयचे घर बांदता तेन्ना आमी त्या जाग्याची पूजा करतात. खूपदा अशा घरांनी हांव गेला वास्तुदोष कांयच ना, पण घरान सामान भरपूर. दिस इज अ सायन्स ऑफ स्पेस अँड एनर्जी. तुजो स्पेसूच सारको ना, तुका भावनाच येवची ना की हांवें कितें बाबा कितें करूंक जाय. You spoke about thanking our ancestors also. त्याची आठवण करप खूप महत्वाचें आसा की बाबा तुज्या खातीर आपूण आज आसा. मनशाच्या हेल्थाचेर सुद्धा इफेक्ट जावं शकता if the vastu is not right in the house. हेल्थ, वेल्थ, माइंडसेट, रिलेशनशिप. नमस्कार, येवकार तुमकां सगळ्यांक. म्हजें नांव सिद्धेश नायक आनी तुमी पळयतात द सिंपल टॉक्स ऑन FCR प्रोडक्शन्स गोवा. तुमी खुबदां आयकलां आसतलें की युअर बर्थ डेट कॅन टेल सो मच अबाउट युअर पर्सनॅलिटी. तुमी हेंवूय आयकलां आसतलें की थोड्यो गोश्टी घरान हांगाचे थंय जायत जाल्यार इट कॅन आयदर मेक यू हॅपी ऑर इट कॅन आयदर क्रिएट कॉन्फ्लिक्ट इन युअर हाऊस. केन्ना केन्ना हेंवूय म्हणटात की प्लॅनेट्सांची सपोज जागो हाल्लो जाल्यारूय तुमच्या मुडाचेर तेजो परिणाम जाता. टुडे वी आर गोइंग टू टॉक a lot about numerology, a lot about vastu and also about astrology. आज आमच्या मध्ये असा परितोष पै who is going to enlighten us in knowing and understanding about numerology, vastu and astrology. Welcome परितोष. थँक्यू. हां, तर परितोष, न्युमरोलॉजी हो टर्म खंयच्यान येता? न्यूमरोलॉजी इज ॲक्च्युली बेसिक आम्ही ताका अंकशास्त्र म्हणटा. अंक ज्योतिष. ओके. इट इज अ लिटरली ताजो वेस्टर्न हे जो आयलो तो इज न्यूमरोलॉजी. सो अंक ज्योतिष जेन्ना आमी आतां आमच्या कडेन ज्योतिश हे आसाच इंडियन, इतली परंपरेन चलत आयला. सो जेन्ना आमी म्हणटा की अंक ज्योतिष आनी ज्योतिष हातूंत फरक आसा. ज्योतिशान तुका तुजी पत्रिका आनी ती पत्रिका करपा खातीर तुजो जन्माचो दिवस, जी तारीख आसा आनी त्या तारखे बरोबर तुजो वेळ आनी स्थान हें सगळें पळोवचें पडटा. अंक ज्योतिशान तुजो फक्त तुजी बर्थ डेट तितलीच आमी पळयता आनी त्या बर्थ डेटीचेर विचार करून तुजें सगळें फुडें कशें आसा, कितें आसा हें आमी कॅल्क्युलेट करता. So that is numerology. Okay. This is purely based on numbers. We have only 9 numbers. Hi. What is the meaning of that? की 9th नंबर कित्याक? There are 9 planets. So there are 9 numbers. Okay. Okay. So 1 ते 9 जेन्ना तूं नंबर्स पळयता, 9 नंतर परत 10 येता, तो परत एकूच येतलो. बरोबर. सो आमच्या हातून न्युमरोलॉजीन कशें आसा, इवन इफ युअर बर्थ डेट इज ऑफ 2 डिजिट्स, समज तुजी तारीख 22 आसा, 24 आसा, 26, 27, 30 आसा, इट इज अगेन राउंड ऑफ एन कॅल्क्युलेटेड एज 1 डिजिट अगेन. आमी ताका ऍड करता. सो कोणाची तारीख जर 23 आसा तो 5 जातलो, कोणाची 24 आसा तो 6 जातलो, कोणाची 15 आसा तो 6 जाता. सो देन वी कॅल्क्युलेट दॅट एज अ सिंगल डिजिट नंबर. So that is the reason only it is 1 to 9. And each number is having an influence of each planet. बरोबर. So there are 9 planets and 9 numbers. ते 9 प्लॅनेट्सांचे आमी नाव डिस्कस करू शकता आणि मे बी इन शॉर्ट वी कॅन जस्ट टेल वॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईच प्लॅनेट. सो एक नंबर जेन्ना आमी म्हणटा तेन्ना एक नंबर स्टँड्स फॉर सन. ओके. सो तो सूर्य कसो आसा, सूर्य इज फुल ऑफ एनर्जी. ओके. इज अ लायट. सगळें सुरूच ताच्या पासून जाता. सो कोणाची जर बर्थ डेट 1 आसा, 10 आसा किंवा 28 आसा, सो 28 इज अगेन 8 + 2 10 and 1. करेक्ट. सो दिस पर्सन विल बी ऑलवेज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सन. सो ताजें वागप, तेजे कडेन लिडरशीप क्वॉलिटीज आसतल्यो, एक कॉन्फिडन्सूच ताजो ऑराच वेगळो आसतलो. कित्याक तूं पळयशीत जाल्यार सूर्य असो आनी सगळे इतर ग्रह ताच्या भोंवती गोल फिरतात. सो ही इज द सोर्स ऑफ एनर्जी. ओके. अँड ही इज ऑलवेज देर. सो ताजो एक बूस्ट वेगळोच आसतलो. त्या मनशाचो एक लिडरशीप क्वॉलिटीज वेगळी ताजे कडेन येतली तशी. सो असो एक नंबर आसतलो.
मागीर येता 2 नंबर. 2 नंबर आसा चंद्र. ओके. सो 2 तारखेक जल्म घेतिल्लो मनीस किंवा 20 तारखेचो किंवा Okay. 29 तारखेचो किंवा 29क परत 9+2 11 जातलो. 11 म्हणजे 1+1 2 टू जाता. जाता. बरोबर. सो हो मनीसूय चंद्रा भशेन सौम्य आसतलो, थंड स्वभावाचा. थंड स्वभावाचो आसतलो. आता कशें आसा स्वभावाचेर जेन्ना आमी म्हणटा जाल्यार हाय सामको थंड आसचो ना, कित्याक अनेक इतर प्लॅनेट्साचेर ताजेर इन्फ्लुएन्सीस आसता. परत ताजो दुसरो भाग्यांक आमी म्हणटा तो विशय वेगळो आसता, हांव सांगता ताजेर. पूण हे जे आमी नंबर्स पळयता 1 नंबर किंवा 2 नंबर, जे फक्त तारखेचेर आसा, ही फक्त तारीख ताजी, डेट, नॉट मंथ. जो दीस आसा तो. सो आतां एक मनीस जर 2 तारखेक जल्म, 2 ऑगस्ट 1994, ओके. सो ही कंप्लीट डेट जाली. हांव सद्या फक्त डेट बद्दल. सो ज्या डेटीक पळय तूं जल्म घेता ती तुजी मुलांक. सो युअर पर्सनॅलिटी विल बी ड्रायवन बाय दॅट नंबर. ओके. सो तो ताजो स्वभाव थोडोसो थंड आसतलो, थोडोसो मुडी सुद्दां आसूं शकता, कित्याक चंद्र कसो आसता 15 दीस आसता, 15 दीस आसना. सो ताजे थोडेशे मूड्स आसतले, मायट बी केन्ना आसूंय शकना. प्रत्येक मनशाचेर डिपेंड करता. मुडी म्हणजे कितें, लोक ताका खूब चुकीचो घेता, अरे ना तो मातसो तसो आसा, तशें कांय नासता. सेंटिमेंटल खूब आसता हो मनीस. झुपकून ताका जर कितें उलयत तुमी जाल्यार ताका वायट दिसूं शकता. तशें तो खूब सेन्सिटीव आसता. ते चंद्र खूब सेन्सिटीव आसा तशें. सो चंद्र इज अ मदर एक्चुअली. सो आईचें काळीज कशें भुरग्या कडेन, करेक्ट. हळवें आसता खूब, तसो चंद्र. बट ताका इंट्युशन्सूय आसता चंद्राक. सो तो मनीस थोडोसो इंट्युटीव आसतलो. सो तशें अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आसा प्रत्येक नंबराचे. तशें 3 नंबराचे गुरू येता, ज्युपिटर. सो गुरूचो हे कसो आसतलो मनीस जाचो जल्म 3 तारखेक, नाजाल्यार 12 तारखेक, हय, नाजाल्यार 21 तारखेक. सो ही वील बी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ गुरू, नाल्यार 30 तारीख प्युअरली. सो गुरूचो इन्फ्लुएन्स जेन्ना मनशाचेर आसता, दॅट पर्सन टेंड्स टू गो मोर टुवर्ड्स नॉलेज, क्रिएटिविटी. सो अशा मनशांचे कशें आसता मागीर तांचो म्हणजे ते शांत अशें आसता, कित्याक तूं खंयचो टिचर किंवा खंयचो गुरू पळय, ही वील बी द वन हू हॅज नॉलेज विल बी ऑलवेज बी कूल अँड काम. ही वील बी नोईंग मोस्टली ऑल द थिंग्स. ताजो अभ्यासूय आसतलो, अभ्यासू वृत्तीचोय आसतलो. आनी गरजेचें ना की ताणें प्रोफेशनूय तेंच घेवंक जाय, मल्टिपल प्रोफेशन्सान वचूं शकता असो मनीस. कित्याक गुरूचो इन्फ्लुएन्स जेन्ना जाता तेन्ना दॅट पर्सन वील गेट मोर नॉलेज ऑफ एनी फिल्ड वेर ही गोज, अँड ही वील एक्सेल ओवर. सो ती कॅरेक्टरिस्टिक्स तयार जाता मनशाची. आतां गुरूचो जर इन्फ्लुएन्स आसा, मनीस मातसो शांत स्वभावाचोय आसतलो, ज्ञानी आसता, ताका ऑब्जर्वेशन ताजें बरें आसता, आनी उलोवपाची एक पद्दत, ही वील बी मोर लायक अ मेंटर फॉर समबडी. तो लोकांक उलोवन आपले तुका गायड करपाक, कोणाचो फ्रेंड जर तो गुरूचो नंबरान एक फ्रेंड आसप इज व्हेरी लकी. द पर्सन जाचो फ्रेंड आसा पळय तो 3 नंबर, तो ही वील ऑलवेज गायड हिम अँड ही वील गायड हिम रायट. तशें आसा. सो ताका ते इनबॉर्न कॅरेक्टरिस्टिक्स त्यो आसा. तसोच राहू आसा 4 नंबराचेर. लोक भिता, अरे ना राहू हांव 4 तारखेक जल्माक आयला, 13 तारखेक आयला, अशें भिवून वचपाची कांय हें ना तातूंत. शेवटी तो ग्रह आनी ताचो इन्फ्लुएन्स बरो आसता मनशाचेर. सो राहू इज व्हेरी एनालिटिकल ग्रह. ही इज व्हेरी रेजर शार्प. बुध म्हणटा आमी तो बुद्धीचो ग्रह आनी तो शार्प आसा. राहू इज रेजर शार्प. आनी ती कुशाग्र बुद्धी म्हणून जी आमी म्हणटात, जो शब्द आसा तो ताका लागू पडटा. तो मनशाक खूब खबर आसता की अशें अशें केलें अशें जातलें. ताचे एनालायसीस सामकें परफेक्ट आसता. तूं पळयशीत जर स्टॉक मार्केट बी खेळपी लोक जे तातूंत काम करतात किंवा जे स्टॉक्सान इन्वेस्टमेंट्स करतात, नाजाल्यार एनालायसीस बी करतात, मोस्टली तांचो नंबर 4 खंय तरी आयदर मुलांकान नाल्यार भाग्यांकान 4 येता. सो तांकां खबर आसता की कशें केलें जाल्यार कितें जावं शकता. अँड दे आर मोर ड्रायवन ओवर दीस प्रोफेशन्स. कॅल्क्युलेटीव आसतात. वायट आसता अशें कांय ना तातूंत. वायट असो खंयचोच नंबर ना की तो वायट आसा. ताच्या अंडर इन्फ्लुएन्स तो मनीस कसो जाता. शेवटी ऑल वॉट डिसिजन्स आर टेकन बाय द पर्सन इटसेल्फ. ग्रह खंयचो डिसिजन घेना तुजो.
सो 3 नंबरचोय मनीस केन्ना वायट वागू शकता, 2 नंबरचोय वागू शकता, 1 नंबरचोय वागू शकता. बरोबर. स्वभावाचं काहीच आणि तुझ्या वागणुकीचं काहीच घेण्या देणं ना. दिस इज द बेसिक क्वालिटी विल बी देअर इन द पर्सन. ओके. तशें. सो 4 जालो. मागीर 5 येता बुध येता. ओके. सो बुध इज लायक अ प्रिन्स. ओके. सो प्रिन्साचे म्हणजे एक राजकुमार म्हणटात तो कसो आसता. बाबा म्हजो हे आसा, राजा आसा, हांव राजकुमार. सो तो ही इज एन्जॉयींग, ही इज अ हॅपी गो लकी पर्सन. बुद्धी खूप बरी आसता, उलोवपाक खूप बरो आसता. सो डेफिनेटली ही वील बी हॅविंग मोर कमांड इन कम्युनिकेशन्स. सो ज्यांचे पळय उलोवप चड बरें आसा ते कम्युनिकेशन सेक्टरान वचपाक खूप चड चान्सीस आसता, जो 5 नंबराचो मनीस आसा. सो इवन दे आर व्हेरी मच गुड इन आर्ट्स. ओके. सो तांकां आर्टाची एक हे आसता की आपण आर्ट सायडीन खंयचे तरी एक आर्ट शिकून तातूंत फुडें वचपाचे तांचे खूप चान्सीस आसात. मागीर येता 6 नंबर शुक्र. सो शुक्र म्हणटकच कितें आयलें, ब्युटी, एस्थेटिक्स, मागीर वी कॅन से शुक्र लव, या रिलेशनशिप्स. सो आमी शुक्र जेन्ना म्हणटा तेन्ना पयसोय आयलो शुक्रा बरोबर. सो जो 6 नंबराचो इन्फ्लुएन्सासान आसा तो ही वील गेट गूड लक्झरियस लायफ. आतां लक्झरियस लायफान 2 हे आसा. लोक अशें म्हणटा आपूण 6 नंबरचो मरे, खंय रे कितें आसा, आपल्या कडेन पॅलेस ना, व्हडली BMW ना. अरे पूण तूं वेवस्थीत सुखी आसा. रावपाक बरें घर आसतलें, निवळ आसतलो, क्लीन रावपाक ताका आवडटा, बरो परफ्यूम मारपी आसतलो. म्हणजे दे लायक टू बी व्हेरी वेल ग्रूम्ड. आवड तशीच आसतली. सो अशा प्रकारची तांचे आनी स्वभावूय सामको असो सौम्य आसता. सॉफ्ट स्पोकन आसतात, सॉफ्ट स्पोकन टुवर्ड्स एवरी वन, आनी समजून घेवपाची हे आसता दुसऱ्याक. आनी या दे आर व्हेरी मच लकी इन मनी मॅटर्स. रिलेशनशीप बरी आसता. सो फक्त तांकां पार्टनरूय तसो बरो मेळूंक जाय. सो देन ओन्ली दे, म्हणजे तांचें नाल्यार कशें आसता, आपूण करता सगळें अशें जाता. तो मातसो एक थोडो हळवेपणा खूब आसा त्या नंबराक, 6 नंबराक. मागीर येता केतू, 7 नंबर. सो आतां 7 नंबराचेर केतू जेन्ना आसा, केतू हो एक असो ग्रह आसा जो मनशाक चड करून स्पिरिच्युअल लायनीक हे करता. सो एनीबडी इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ केतू वील बी मोर टुवर्ड्स स्पिरिच्युअल, हे म्हणल्यार तो देवाचें खूब करपी आसतलो, नाजाल्यार तो अशी कामां करता आसतलो वीच इज इन टू स्पिरिच्युअल फील्ड. बिकॉज राहू आनी केतू हे एकाच हाचे 2 भाग जाले. सो तातूंत जो केतू आसा ताका तो क्लीन आहा, तो फक्त देह आसा. आनी केतू इज हायली इंट्युटिव्ह पर्सन. सो ताका तो क्लीन आहा पळय, तो ते पळोवंक शकता जे दोळे आशिल्लो पळोवंक शकना. सो ताका खूब फुडलें दिसता. सो दीस पीपल टेंड टू गेट इनटू मच इनटू एस्ट्रोलॉजी ऑर सम सच टायप ऑफ प्रोफेशन्स. दीस गायज बेसिकली हॅव स्ट्रॉंग इंट्युशन की बाबा तांकां दिसता की कितें तरी वायट जावं शकता. वायट आनी बरें सुद्दां आसूं शकता. म्हणजे गट फिलींग एक येता तांकां, अरे ना अशें करनाका. आनी मोस्ट ऑफ द टायम्स जर तूं पळयशीत, जर कोण असो मेळ्ळो तुका फाल्यां 7 नंबर आशिल्लो, तो अरे तूं सिद्धेश अशें करनाका, तूं तें करता आनी तूं सारकें तो सांगता तशेंच जाल्लें आसतलें तुका. मागीर तूं म्हणटा ना, तूं ताणें सांगिल्लें आपूण आयकपाक जाय आशिल्लें. खंय तरी स्ट्रॉंग फिलींग आसता तांकां आनी तें कळटा बिकॉज ऑफ देअर लिंक वीथ द प्लॅनेट. तशी. मागीर 8 नंबर, सगळ्यांत चड लोक भितात, शनी. सो शनी एक्चुअली एज असो ग्रह ना की ताका भिवपाची हे आसा, गरज ना तशी भिवपाची. सो कितें जाता, शनी इज अ मोस्ट डिसिप्लिन्ड प्लॅनेट. ही इज अ जज. सो मोस्ट ऑफ द एडवोकेट्स जे टॉपचे आसत किंवा जजीस आर ऑलमोस्ट हॅविंग दॅट नंबर वीथ देम. नाजाल्यार चार्टान तरी तांचो बरो आसतलोच. सो दे ट्राय टू डू वॉट इज निडेड. तुवें बरें केलां बरें दिता, वायट केलां वायट. हिशोब सोंपलो. अशें केन्नाच शनी करना की जो पळय बरो आसा ताका बेश्टोच त्रास दिवया, जो पळय वायट आसा ताचें बरें करुया,
केन्नाच जावचें ना. तो तुका तेच दिता जें तुवें केलां. हम्म. तूं जर सकयल्यान येतना कुत्र्याक जर दगड मारून आयला, खंय तरी तुकाय दगड बसतलोच चलता चलता तरी. बरोबर. सो कर्म जे तूं करता त्या कर्माचें फळ तुका शनी दिता. तूं बरी कर्मां कर, तुका फळां सुद्दां बरीच पडटात. लोकांचें कशें आसा ना, आमी कितें करता रे, आमी कांय करूंकच ना, पण नकळत सुद्दां जाल्ले जे कर्म आसा पळय, इट मॅटर्स. आमी हिशोब घेवन बसना, आज सकाळी हांव उठलो, हांवें अमकें केलां, आमच्या कडेन हिशोब ना. पूण तो सगळो हिशोब एक कुसकूट सुद्दां तो सोडिना. ओके. आमकां येतना ते मल्टिप्लाय जावन परते येता. हय न्ही. सो मागीर आमकां कळना तें म्हज्याच बरोबर वायट चल्लां मागीर. सो शनीक भिवपाचें ना. इफ युअर कर्मास आर गूड, शनी इज द बेस्ट प्लॅनेट. शनीच्या अंडर लोक बरे व्हडल्या पोझिशन्सार आसा आयज देशांत. खूब व्हडल्या पोझिशन्स लोकांनी अचीव केला. इफ यू आर टेंडिंग टू गो इन टू इंजिनियरींग, शनीचे लोक आसतले ते मोस्टली इंजिनियरींग फिल्डाक सुद्दां दे आर द ब्रायटस्ट पीपल इन इंजिनियरींग सेक्टर. तशें आसात. एक्चुअली खंयच्याय फिल्डान ते वचूं शकतात, बट तांचे मागीर थंय खूब सिस्टमॅटीक डिसिप्लिन्ड लायफ आसता. ते खूब शिस्तीन म्हणजे अशेंच जावंक जाय अशा पद्दतीन तांचो. आनी दे आर व्हेरी अशा लोकांक आवडना की तूं कितें चुकीचें करता जाल्यार. तांचो तो एक विशय आसता. ना हे म्हाका अशें जाय बाबा. अँड दे मेक इट हॅपन फॉर देमसेल्स. तांकां जें जाय तें कशें करून ते वेवस्थीत हे करतात. आनी ते केन्ना मोस्टली चुकीच्या वाटेक वचपाक धजनात. ऑटोमॅटीक जे योग्य बाबा नाका रे, तूं सकाळी उठून स्कूटर घेवन बेश्टें हेल्मेट नाका कित्याक जाय, तो 8 नंबर मनीस हेल्मेट घालूनच भायर सरतलो. जस्ट बिकॉज कोण तरी फुडें रावला म्हणून हेल्मेट घालूंक जाय न्ही. म्हाका हेल्मेट घालूंक जाय, म्हजी रिस्पॉन्सिबिलिटी आसा न्ही हेल्मेट घालप, ती घालूंक जाय. सो तो तसो भायर सरपी. असो 8 नंबर. 9 नंबर मंगळ. तोय एक आमच्या देशान आज एक हे आसा की मंगळ वालो मनीस नाल्यार चली बी. सो मंगळ इज नथींग बट इट्स अ प्लॅनेट अँड इट्स अ प्लॅनेट ऑफ एग्रेशन. ओके. आतां हें एग्रेशन कशें आसता, स्वभावान एग्रेशन येता, नाजाल्यार तो मनीस एग्रेसीव प्रकारच्या करियरान ताणें सहभाग घेवपाचो. आतां मंगळ इज रिप्रेझेंटींग लँड. मंगळ रिप्रेझेंट्स फूड ऑल्सो. मंगळ रिप्रेझेंट्स सेक्युरिटीज. म्हणजे मंगळ इज बेसिकली अ कमांडर. एक सैनीक कसो. सो ह्या मनशान अशा प्रोफेशन्सान जर गेलो, ही वील मेक द मोस्ट आउट ऑफ इट. कमांडिंग प्रोफेशन. कमांडिंग प्रोफेशन येतलें. ताचो मंगळ 9 नंबरान आसा. यू कॅन जॉइन पुलीस, यू कॅन जॉइन द आर्मी, यू कॅन जॉइन इवन कितें म्हणटा तुजें फूड रिलेटेड. यू कॅन बिकम अ गुड शेफ ऑल्सो. ना जाल्यार रियल इस्टेट आनी कन्स्ट्रक्शन्स, यू कॅन गेट इन टू दॅट बिजनस. थंय सुद्दां एक्सेल करतात लोक. कितें आसता, एक नेतृत्व करपाची जी क्वॉलिटी आसा ती खंय तिजो पळय योग्य वापर जातलो, थंय गेलो जाल्यार तुका सक्सेस चड मेळटा तसो. आनी इनबॉर्न तुज्या कडेन त्यो क्वॉलिटीज आसा न्ही. एका आर्टिस्टाक आर्ट प्रॅक्टीस करून जितली येता तितलीच ताका इनबॉर्नूय येवंक जाय. इनबॉर्न आसा तेन्ना आमी वचून ती प्रॅक्टीस करता आनी प्रॅक्टीस करून ताचो तप जाता तसो तसो आमकां फुडें हें जाता न्ही, फळ मेळटा तशें. सो त्या पद्दतीचेच हे आसा. हे जाल्यार आतां मुलांक म्हटलें. हय. ते आतां दीस इज जस्ट द डेट. सपोज हांव 21 तारीख जाल्यार 21 तारीख इज माय मुलांक. आनी इफ वी कन्सिडर द मंथ एंड द इयर, इट बिकम्स भाग्यांक. सो हाचो रोल कितें आसता? दॅट इज युअर डेस्टिनी नंबर. आतां हें जें हांवें तुका मुलांकान सगळें सांगलें पळय, अशेंच भाग्यांकान ह्याच नंबरांक ह्योच कॅरेक्टरिस्टिक्स लागता. आतां जेन्ना एखाद्याचो मुलांक आसा 3 आनी भाग्यांक आसा 2. ओके. सो भाग्यांक इज वॉट द पर्सन वील डू इन हिज लायफ. मुलांक इज वॉट ही इज, his personality is. And भाग्यांक is profession, his destiny आनी तो फुडें कसो, म्हणजे ताचें लायफ त्या भाग्यांकाच्या हिशोबान बऱ्याचशा प्रमाणान आसता. सपोज तुमी आतां एग्जांपल दिल्यार 2 नंबर म्हणजे मून जालो. सो तेजी पर्सनॅलिटी वील बी अ काम पर्सनॅलिटी मुलांकान. आनी भाग्यांकान सपोज 3 आसले जाल्यार ही इज डेस्टायन्ड टू डू बिकम अ टीचर.
एक टीचर, प्रोफेसर, ओके कोच जावं शकता. ओके हे खंयची अशी एक्टिविटी, गायड, बेसिकली तो कोणाचो तरी गायड आसतलो, knowingly unknowingly. Even if he goes for a job, he might end up getting a job where he is a consultant basically. म्हणजे अशा सेक्टरान पावतातूच मोस्टली. म्हणजे अशे लोक येतात म्हजे कडेन जेन्ना तेंचा हांवें म्हणल्यार तुमी टीचर आसा? ना, हांव टीचर ना. मागीर तुमी खंय? हांव जॉब करता. कसलो जॉब करता? नो, आय एम अ एडवायझर. सो तूं एडवायझर जरी जालो तरी यू आर गिविंग अ नॉलेज, यू आर गिविंग अ हे न्ही. सो असो करून शेवटी थंयच पावता मनीस. भाग्यांक कसो कॅल्क्युलेट करप? हाऊ डू इट इज द एंटायर टोटल ऑफ युअर बर्थ डेट. Suppose that if we consider say my birth date, so 21st September 1992, so you're Each digit you have to so 2 calculate. plus 1 plus 0 plus 9 plus 1 plus 9 plus 2. Yeah. So that becomes टोटल येता ती तुजो भाग्यांक. okay. So So that- suppose the total is a 2-digit number. Suppose there Then again you have to calculate it. so suppose there 15 is there 5 plus 1 6. Six, sir. 6 becomes my bhagyank number. Yeah. So Acha. you will be more into the art Yeah. field. Okay. ते कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे तुझे हे असतले. So हे दोन नंबर व्हेरी इम्पॉर्टंट मुलांक आणि भाग्यांक. आता फक्त हाजेरूच पळयना, देर इज अ समथिंग लायक अ चार्ट वी मेक, वी प्लेस द नंबर्स अकॉर्डिंगली टू द चार्ट, आणि देर आर मल्टिपल Other थिंग्स दॅट factors. वी गो थ्रू, दॅट्स अ प्रोसेस. ओके आणि मागीर आमकां कळटा की बाबा हो मनशाक कितें इशू आसा, आणि मागीर त्या हिशोबान वी सॉल्व इट. ओके गॉट इट. आता अशें आसा की दे ऑल्सो से देर आर अनलकी नंबर्स ऑल्सो. खुबशे जाणां 13 नंबराक अनलकी म्हणटात. नो, देर इज नथींग एज सच एज अनलकी. कितें आसतलें, खंयच्या तरी टायमान कितें तरी मे बी त्या दिसा एक दुर्घटना कितें चुकीचें घडलां आसतलें कोणा बरोबर. सो मागीर एक फिलींग जाता की बाबा हें ना, म्हाज्या खातीर ना. आतां एक दीस समज खंय तरी हांव एक नवोच शर्ट घालून गेलो आनी वाटेर जर पडलो झडलो, मागीर म्हाज्या तकल्यान बसतलें बाबा आज हो शर्ट घालो म्हणून म्हाज्या बरोबर हें जालें. करेक्ट. सो अशें एक आसूं शकता. बट अमकी डेट वायट, कित्याक त्या डेटीक अनेक गोश्टी बऱ्योय घडिल्ल्यो आसा न्ही. सो एक तो समज एक सायकोलॉजिकली आमकां सबकॉन्शियसली भितर बसता की नाका हें वायट. अशें सच ना. आतां अनेक वर्षा फाटीं खंयच्या ना खंयच्या तारखेक खूब कितें वायट गोश्टी घडल्या, बट 30 तारीख परत येता तेन्ना वायट जाताच अशें नसता न्ही. बरोबर. आतां हांव म्हज्या बरोबर समजा फाटल्या वर्सा अमके तारखेक कितें वायट जालें, बाबा हांव पडला, म्हाका लागला, आज 30 तारीख परत येता तेन्ना हांवें भंय जर दवरलो जाल्यार ते योग्य न्ही. तशें. सो ताजे लिंक एक मनीस म्हणून आमकां जाता की अरे ना परत ते तारीख आसा, नाका तें. बट युजली देर इज नो डायरेक्ट कनेक्शन. जी घटना जेन्ना जावपाची ती तेन्नाच घडून गेली. सो अनलकी नंबर अशें कांय आसना. इट्स जस्ट अ बिलीफ दॅट इट्स अ बिलीफ. आतां कशें आसा, खूब लोक म्हणटा 4 नंबर सामको बरो, आणि खूब लोक म्हणटा 4 नंबर सामकोच वायट म्हणून, राहू. आणि खूब लोक अशें म्हणटा शनी 8 नंबर म्हणल्यार ते कांयच करूंक झजनात. बरोबर. बिकॉज दे आर नॉट अंडरस्टँडिंग वॉट इज शनी. शनी हो ग्रह, ताजे नियम जेन्ना समजता न्ही, तूं यू वोंट बी हॅविंग एनी फियर विथ यू. अशें म्हाका 7.5 आयली, हांवें फुडलीं 2.5 वर्सां म्हजी बरी ना, फुडलीं 7.5 वर्सां म्हजी बरी ना, म्हाका महादशा आयली, 18 वर्सां कितें आसा ती बरी ना. सो अशें भंय दवरून जायना तें. जें कितें ताज्या बद्दल जें कितें आसा ताचो विचार तुमी करून यू हॅव टू बी तुमच्या कर्माचेर तुमी काम करूंक जाय. करेक्ट. आय एम ऑफ दॅट हे की तुजी कर्म जर बरें आसा जावचें ना काय त्रास. तर तुम्ही म्हटलं तशें आतां सपोज कोणाक कळ्ळें की बाबा ताका आतां 17 वर्सांची महादशा आसा, 18 वर्सांची महादशा आसा, तेन्ना इन्स्टेड ऑफ फियरिंग टू दॅट इव्हेंट दॅट इज ऑलरेडी गोइंग टू हॅपन, तो मनीस कितें करूं शकता? सी, आतां राहूची महादशा जी आसता पळय ती 18 वर्साची एक जनरली मनशाक येता. आतां राहू हो ग्रह कितें करूं शकता हें जेन्ना तूं जर खंयच्या एस्ट्रोलॉजा कडेन जर वचून विचारत की बेजिकली दॅट तो तुका त्या महादशेन खूब स्ट्रेस करतलो, मागीर तुका खूब भाव जाता कळ्ळें. आणि बेजिकली देर इज अ डेलिमा इन युअर मायंड. तुका ती 18 वर्सां अशी आसतली, कितें करूं हें करूं तें करूं अमकें करूं कांयच कळना, अशें सगळें घडटा अशें बरयतात, पूण हें सगळेंच जाता अशें ना. बरोबर. सो इफ यू नो वॉट हॅज टू बी डन इन दॅट पर्टिक्युलर टायम प्रिसायसली. आतां जेन्ना म्हाका कळत की बाबा राहू हो भ्रम निर्माण करता, जाल्यार भ्रम जावंक जायना म्हणून कितें इम्पॉर्टंट आसा इज मेडिटेशन. स्टार्ट डुईंग इट टुमॉरो मॉर्निंग. करेक्ट. आमकां कशें जाय, हांव काय करचो ना, तें कोणाक तरी सांगून करून घेवया.
ते एक बाबा एका धपक्याक कितें जालें जाल्यार म्हाका बेनिफिट्स बाबा कितें हातान घाले गळ्यान घाले तातूंत बरें जालें जाल्यार जालें. आय डोंट वॉन्ट टू टेक एनी इनिशिएटीव. करेक्ट. अशें जावंक शकना. तुज्या सायडींतल्यान एक्शन जावंक जाय, कर्म तुज्या सायडींतल्यान कर्म तुमीच करूंक जाय ताजें. आतां जर म्हाका भूक लागल्या जाल्यार हांवें जेवंक जाय न्ही. म्हज्या घरांतले जेवन म्हजें पोट भरचेंच ना. तशें आसा. सेंटिमेंटली म्हणू शकता आमी की हांवें खाल्यार तुजें पोट भरता बी, पूण दॅट इज नॉट एट ऑल लिंक्ड वीथ रियल लायफ. सो तुका जर भूक आसा जाल्यार तुकाच वचून सोदूंक जाय, तुकाच वचून बनोवंक जाय आनी खावंक जाय. तेन्नाच तुजी भूक भागतली. सो दीस इज द सेम थिंग यू हॅव टू डू वीथ लायफ. आनी दीस ऑल हे जे कितें न्युमरोलॉजी आनी एस्ट्रोलॉजी आनी हें आसा पळय अनेक शास्त्रां आमी जी हें करतात, हातूंत तुका यू हॅव टू टेक द गायडन्स, नॉट टू गेट फियर्ड. अरे म्हाजें आतां फुडें कशें जातलें, म्हाका आतां 18 वर्सां रावूं मात अशें आसा, म्हाका आतां फुडें खूब मनस्ताप स्ट्रेस भोगूंक जाय. यू स्टार्ट थिंकींग दॅट ओनली यू विल बी अट्रॅक्टिंग इट. करेक्ट. अशें जायत ना की म्हणजे खुबदां जर मनीस जर विचार करत न्ही, अरे हें म्हज्या बरोबर घडलें, केन्ना तरी तुवें ताचो विचार केला, तुज्या मनांतल्यान तें ट्रान्समीट जालां तेन्ना तुजे कडेन येता तें. हासत खेळत सुद्धा खूप लोक आपल्या बद्दलूच वायट उलयतात. सबकॉन्शियसली तू मागता न्ही. युनिवर्साक खबर ना भायर कितें आसा. तुज्या मनान तुवें मागला तें फकाडांनी मागला काय सिरियसली मागला, ताका खबर आसा मागलें, घे बाबा मागलें मरे घे. ते तुका आजूच दिवंक जाय काय फाल्यां येवन दिवंक जाय ते तो हें करचो ना. आतां कोणाक केन्ना थोड्या लोकांक तूं जर म्हणत तरी कसो आसा आमचें कितें आमी अशेंच आमचें चलता रे, तशेंच उरता लायफ. यू स्टार्ट सेयींग ना रे म्हजें चल्लां रे बरें, एकदम हांव घट आसा, तूं कसो आसा, हांव एकदम बरो आसा. यू स्टार्ट सेयींग इट, देन ओनली यू आर गोइंग टू अट्रॅक्ट समथींग. करेक्ट. आनी पयलीं म्हणजे हो विचार वचूंक जाय की म्हजें कितें बरें चलना. खुबदां अशें जाता की हां डेफिनेटली मनीस म्हणटकच लायफान अप्स एंड डावन्स हे येतातूच, कोणाकूच चुकूंक ना आज पर्यंत. पूण ताजो अर्थ तूं सामकोच गिव अप करून जर सोडून दित जाल्यार आनी त्रास वाटेक येतात. आय हॅव ऑल्सो सीन की अशे खुबशे स्पेशली हांवें चडशे एक्टर्सांचेच आयकलां ऑर मे बी डिरेक्टर्सांचे आयकलां की directors like Rakesh Roshan, they have added extra alphabet in their either a movie or their name. Even I think Ajay Devgan also has done the same. Most of them they do it. Is it actually a true thing? Does it actually work? तूं एका न्युमरोलॉजिस्टा कडेन गेलो, म्हाका इशू आसा, हांव नांव चेंज करूं काय, अमकें करूं काय, तुवें सगळें ताका विचारलें. ही गोज थ्रू युअर चार्ट, ताणें पळयलें ना बाबा तुज्या नांवान मातसो बदल जावंक जाय. कंप्लीट नांव चेंज करना, खंयची अक्षरां चेंज केली जाल्यार खंयचें अक्षर ऍड करप जाता, नाल्यार खंयचें तरी मायनस करप जाता, अशेंच कितें तरी करचें पडटा. सो अमकें केलें जाल्यार बाबा तुजें जाता. ओके, मागीर तें तूं करून घरानूच बसलो जाल्यार लायफ चेंज जावची ना. देर हॅज टू बी सम एक्शन्स टेकन with to be done with the changes also. आता हे कशें काम करता जाल्यार जशें तुका सांगलें की एवरी नंबर इज अंडर एन इन्फ्लुएंस ऑफ अ प्लॅनेट. Accordingly, all the letters are also influence of each planet. Okay. So these numbers and these letters carry the vibrations, the energy of that each planet. सो जेन्ना पळय तूं नांव एखादें दवरता बिझनसाक म्हण नाल्यार भुरग्याक म्हण कोणाकूय, त्या नांवाच्या प्रत्येक अक्षरा बरोबर तें वायब्रेशन मॅच जाता. सो आतां त्या हातून जेन्ना तूं वायब्रेशन्स योग्य पद्दतीन मॅच करता, देर इज अ बीग कॅल्क्युलेशन बिहायंड इट. ते बसून करून तुका चिंतचें पडटा आमकां कशें दिवं हाका, खंयचें दिवं, खंयचो नंबर सूट जातलो. आनी त्या प्रमाणे जेन्ना ते आमी मॅच करता, आतां फक्त मॅच केलें म्हणून ना न्ही. आतां तुका हांवें सांगलें बाबा हें कर, हें नांव तूं सिद्धेशाच्या तुज्या नांवान $D कर, नाल्यार $E कर, $S वयल्यानूय करूं शकता, नाल्यार अशें कर. लास्टाक तूं जर सगळें करून तूं ओग्गे बसलो जाल्यार तें लक खंयच्यान येतलें. एनर्जीज वील स्टार्ट रायझींग एंड स्टार्ट फेवरींग यू ओनली वेन यू डू द एक्शन रिक्वायर्ड. सो हे करून तुवें भायर सरूंक जाय विथ दॅट कॉन्फिडन्स. एंड इट वर्क्स. खूब लोकांनी केलां. आतां तूं जशें अजय देवगण म्हणटा, अजय देवगणान देवगणांतलो ए काडला दिसता.
अशें खूब खूब म्हाका दिसता बॉलिवूडान खूब लोकांनी आपली नांवांय कंप्लीट चेंज केल्ली लोक आसात. बरोबर. हय, हय. सो आतां अजयाचें म्हणचें जाल्यार ताचें नांव दुसरेंच आसा कितें तरी. हय, हय. सो अशे अनेक लोक आसात जांचे नांवां तांणी चेंज केल्या. बिझनेसाची लोक नांवां चेंज करतात आपल्या हाज्या प्रमाणे, डेट प्रमाणे, आनी इट वर्क्स. बिझनेसाच्या नांवाकूय मुलांक आनी भाग्यांक आसता. लायक इफ तो सपोज तुजोच भाग्यांक मुलांक बिझनेस तुजो म्हणटकच. हां, सो म्हाजोच आसता. हय, ताच्या बरोबर तें नांव तुका तुज्याच अलायनमेंटान येता न्ही. ओके, ओके, ओके. सो मागीर परत तें पळोवचें पडटा तें तुका तुज्या डेट बरोबर फेवरेबल वता. हां, ओके. तें सगळें जालें जाल्यारूच. आमकां हेंवूय खबर आहा की तुमी यू आर स्पेशलायज्ड इन वास्तू. वास्तून येवपाचें तुमचें जर्नी कशी आशिल्ली तें आमकां सांगात. जर्नी म्हणल्यार अगेन आय वूड से तातूंत देवाचोच हे आसतलो. कित्याक आय एम बॉर्न इन गोवा, आय वॉज बॉट अप इन मुंबय. बाय सम इयर्स आय हॅव स्टडीड इन गोवा मरे, आनी मागीर परतो मुंबय शिकपाक गेलो आनी थंयच उरलो मागीर. एंड आय स्टार्टेड वीथ अनदर डिफरंट लायन. आय वेंट इन टू फोटोग्राफी. सो म्हजें एज्युकेशन बी कंप्लीट जालें. आय डीड फोटोग्राफी कोर्स एंड एनिमेशन VFX बी शिकून आय स्टार्टेड वर्किंग इन मुंबय फॉर सम टायम. आफ्टर दॅट आय गॉट ऑलमोस्ट बरीच वर्सां थंय काम केलें आनी एक्सपिरियन्स बी जाता. वास्तू अशें न्ही, बट आय वॉज व्हेरी मच इन्क्लायन्ड इन वीथ दीस सब्जेक्ट न्युमरोलॉजी एंड वास्तू सिन्स माय चायल्डहूड. एक खूब दिसतालें म्हाका की हें शिकूंक जाय, म्हाका एक आवड आसा. आय डोंट नो वाय, मिन्स म्हाका दिसतालें करूंक जाय. सो हांवें एकदां घरा कडेन हांवें म्हणलें की म्हाका तें शिकोवया. हां, शिक मागीर केन्ना तुका टायम आसा कर तूं. बट मेन स्ट्रीम प्रोफेशन इज ऑलवेज समथींग डिफरंट. सो ओके ओके करत हांवें तेन्ना कितलें हें घेवंक ना. मागीर एक टायम जेन्ना असो आयलो, आय वॉज ऑलरेडी वर्किंग इन मुंबय. आय स्टार्टेड रिडींग मोर अबाउट ऑल दीस सब्जेक्ट्स. सो म्हाका एक आवड अशी जाली की आसा न्ही आपल्या कडेन टायम आसा आनी शिकप केन्नाच हें जायना. सो जस्ट फॉर सेल्फ एटलिस्ट आमी शिकुया. सो आय स्टार्टेड लर्निंग रिडींग. मागीर तें कशें आसता, न्युमरोलॉजी कशी आसा, अशें खूब करत करत मागीर दॅट टायम आय केम टू नो अबाउट सम कोर्सीस. ते बारीक सारीक कोर्सीस करपाक लागलो. मेन वायल फोटोग्राफी करियर वॉज एट माय पीक. सो थंय म्हाजें खूब चड बिजी उरतालो. मागीर तितलो वेळ शिकपाकूय म्हाका मेळनाशिल्लो फुडें वाचनाक. सो तो एक विशय उरलो कसो. I shifted to Goa in 2014. I started working here again. मागीर हांगाच सगळे कामां चलत उरली. आनी गोंयान कशें जाता, एक मातसो सुशेग मेळटा आमकां. लायक मुंबय लायफ आनी हांगा तुका खूब फरक पडटा. सो हांगा म्हाका टायम मेळटालो. सो अगेन आय स्टार्टेड रिवायझींग एंड रिडींग. देन आय स्टार्टेड डुईंग लर्निंग एंड थॉट ऑफ गोईंग फॉर अ कोर्स एंड ऑल. सो हांवें ताजे वास्तूचे वेवस्थीत कोर्स केला, न्युमरोलॉजीचो केलो. एंड मागीर आतां हें कशें फोटोग्राफी चल्लात न्ही बरें, मागीर हातूंत आनी कितें वचूंक जाय. सो आय हॅड नो प्लान्स ऑफ टेकिंग दीस एज अ फूल टायम करियर बी. बट कितें जातालें, शिकला म्हणटकच एक तुज्या सर्कलान ते अरे ताका तो खबर आसा, ताका विचारूया अमकें. मागीर फ्रेंड्स स्टार्टेड आस्किंग, अरे हें कशें आसता, हें कशें. हाका सांग ताका सांग करत तें बरें. ताका दिसलें ताका फायदो जालो तो आनी एकल्याक सांगतालो. सो इट स्टार्टेड वीथ दॅट. आनी तें करत करत आनी जेन्युअनली म्हाका दिसतालें चल हेल्प करुया रे कोणाचें कितें, ताका एक गायडन्स कसो जाता न्ही, जावं न्ही. अशें करत करत तें खूब तेंप चलतालें. वन फायन डे आय थॉट की बाबा फोटोग्राफी आय टूक इट एज अ व्हेरी लॉंग टायम. ऑलमोस्ट 16 years आय हॅव वर्कड. सो आतां म्हणलें वाय नॉट टू चेंज माय फिल्ड, बिकॉज हें म्हाका पयलीं जाय आशिल्लें. हय, आनी तें म्हाका तेन्ना शक्य जावंक ना शिकप आनी करप. सो अशें खंय बरोवंक ना न्ही, एकूच तुवें करूंक जाय लायफ लॉंग. सो हांवें म्हणलें शिफ्ट करुया. एंड इट वॉज द टायम दॅट आय वॉज गेटिंग मॅरीड ऑल्सो. इट वॉज अ न्यू लायफ फॉर मी. लग्नय जाता म्हणटकच सगळेंच नवें जाता तेन्ना हें नवेंच करपाचें चिंतुया. सो अशा हातून हांवें म्हज्या मिसेसीकूय सांगिल्लें की हांव म्हजें प्रोफेशन लग्ना नंतर चेंज करतलो म्हणून. सो तें मातशें शॉकिंगूय आशिल्लें घर. पूण हांवें घरानूय तितलें तें हें करूंक ना की सायड बाय सायड हळू हळू करून तें स्टार्ट केलें. सो तें करता म्हणटकच एकल्याचें केलें दुसऱ्याक, ते वर्ड टू वर्ड मागीर माउथ पब्लिसिटी जायत गेली. आनी आतां येतात लोक मुंबय, पुण्या, खंयच्यान गोंयान आमचे खूब आसात जांकां, आनी जाता. तुमी म्हटलें की तुमी ल्हानपणाच्यान तुमकां हें करपाची उमेद आशिल्ली. तुमी केन्ना कोणा कडल्यान अशें इन्स्पायर जाल्ले, कोणाक पळयल्लें तुमी की बाबा हो करता, हें करता, तशें करता,
यू गॉट इन्स्पायर्ड. नाही, इन्स्पिरेशन म्हणत जाल्यार म्हज्या आईचो बाबा ही वॉज अ एस्ट्रॉलॉजर. ओके. So I used to see him. He used to read Patrika and all. So I wanted to see कित्याक तूं ल्हानपणांत पळय तूं कोणाक पळयता. सो तुका आतां माय फादर इज अ रायटर डायरेक्टर. सो इवेंच्युअली हांव तेंय पळयतालो की बाबाच्या आय यूज्ड टू गो विथ हिम ऑन द सेट्स एंड म्हाका ते कॅमेरा वॉज आय वॉज इवन फॅसिनेटेड. बट अगेन दॅट वॉज माय सेकंड थिंग. कॅमेरा बी कळपाक खूब म्हणजे व्हडलो जाल्लो तोपर्यंत. पूण आज्याचें हें कशें आसतालें हांव ल्हान आसतनाय पळयतालो ताका की कशें तो एस्ट्रोलॉजी पळयता, चार्ट्स काडटा, एक्युरसी कशी आसताली. इवन ही यूज्ड टू गायड मी फॉर सम थिंग्स बट लेटर ही पास्ड ऑन. पण एक ते आशिल्लें की कितें तरी आसा जें आमी शिकूं शकता, हांव शिकूं शकता हातून. आवड आशिल्ली म्हाका. आनी थोडे घरानूय उलोवप जाताच. तुका आतां तूं सकाळी न्यूजपेपरूच घेवन बसलो जाल्यार तुका सकाळी ही रास आसा, आज तुज्या नशिबान अमकें आसा तमकें. सो तेंय आसतालें. मागीर पळयत जाल्यार टिवीचेरूय तुका ते येतात बऱ्योचश्यो गोश्टी. पूण भितर खंय तरी मनाक दिसतालें की नाका, शिकुया आमी आनी हातून विचार करुया. सो मागीर बाय 2021 चड टायम म्हाका लॉकडावनान I made most of all the 3 lockdowns, I can say 2 lockdowns. ओके. कित्याक तो टायम असो आशिल्लो की फूल टायम म्हज्या हातान आसा. बरोबर. आनी फोटोग्राफी खातीर काय तूं भायर सरूं शकनाशिल्लो. एंड आय हॅड अ व्हेरी एक ब्लेसिंग कशी जाली म्हाका ती की घरान वेळ दिवन म्हाका तें शिकूंक मेळ्ळें. चड डीप वचचो पडलो म्हाका तातूंत. आनी प्रॅक्टीस वॉज ऑलवेज गोईंग ऑन लायक. आनी तेन्ना हांवें थारायलें की नाव ऑनवर्ड्स आय वील टेक दीस अहेड. तशें. सो ते हळू जायत गेले प्रॅक्टीस एंड टेकिंग इट एज अ फूल टायम प्रोफेशन नाव. सो आतां ऑलमोस्ट 2 वर्सां फाटलीं कम्प्लिटली आय एम इनटू वास्तू एंड नो फोटोग्राफी ना. सो आतां म्हजो कॅमेरा मातसो डिप्रेस आसा म्हजेर. पूण आतां पळोवंक जाय ताका सी आय कांट मेक दॅट प्रोफेशन अगेन. कित्याक आय वॉन्टेड टू रीच समवेअर इन दॅट प्रोफेशन. आय अचिव्ड माय मायलस्टोन. ओके. सो आतां मागीर तातूंत आनी फुडें हांव कितें करतलो. सो म्हजें मन तृप्त जालें. म्हाका जें जाय आशिल्लें तें मेळ्ळें म्हाका. सो दॅट इज एक्चुअली तुजी अपेक्षा वाडत रावल्यार दॅर इज नो पॉयंट. तूं खूब आसात जाय जाल्यार तशें. बट एक 16 वर्सां हातून म्हाका पळय जे स्टेप्स जाय आशिल्ले, ज्या प्रकारचे फोटोग्राफींग करपाचें आशिल्लें तें सगळें केलें. तातूंतय हांव चडसो आय वॉज मोर टुवर्ड्स इंटिरियर फोटोग्राफी. ओके. सो यू वोंट इफ यू सी बाय चान्स खंय म्हजो पोर्टफोलियो तुका इंटिरियर्सान हांव चड मेळटलो. सो इंटिरियर फोटोग्राफी करतना सुद्दां म्हज्या तकलेन खुबशे अशेच विचार येताले की हें हांगा कित्याक, तें थंय कित्याक. आतां तूं डेफिनेटली दुसऱ्याक सांगूं शकना वचून तुजें बाबा सारकें आसा ना. बट एक आवड अशी निर्माण जाली जाग्या बरोबर. आनी थंयच्यान तें आनी हें मिक्स करपाचो विचार केल्लो. पूण दॅट वॉज नॉट अ गूड हे. नाव सपोज एक कंप्लिटली न्यू मनीस ऑर मे बी एक भुरगो आसा ताका सपोज वास्तू बद्दल डेफिनेशन दिवंक जाय जाल्यार वॉट इज युअर डेफिनेशन ऑफ वास्तू टू बी मेक इट व्हेरी सिंपल फॉर पीपल. मरे तू पळय ज्या घरान रावता ताका वास्तू म्हणटात. तो वास्तू म्हणजे ती प्रॉपर्टी. ओके. तू खंय वास करता म्हणल्यार तू रावता. ओके. दॅट इज वास्तू. एनी प्रॉपर्टी मे बी इट युअर ऑफिस, इट इज युअर फ्लॅट, बंगलो, प्लॉट, फॅक्टरी, रेस्टॉरंट, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, कितें एनीथिंग विच इज अ प्रॉपर्टी इज अ वास्तू. वास्तू हो शब्द संस्कृत आसा आनी ताकाच लागून तें वास्तुशास्त्र. सो बेजिकली वास्तुशास्त्र इज अ सायन्स ऑफ आर्किटेक्चर. आतां आर्किटेक्ट्स घरां बांदतात आनी वास्तुशास्त्र तुका सांगता की तें कशें आसूंक जाय ऑन बेजीस ऑफ एनर्जी एंड द एलिमेंट्स. आतां आमी एलिमेंट्स म्हणटात तेन्ना यू नो 5 एलिमेंट्स. वायू, अग्नी, जल, पृथ्वी आनी आकाश. सो हे 5 तत्वांनी हो देह बनला आमचो. हे सगळें ब्रह्मांड तयार जाला आनी त्याच 5 तत्वाचेर तुजें घर आसता. सो जेन्ना वास्तून आमी एखाद्याचें घर जेन्ना पळयता सो आज आतां तुका दिशा म्हणशीत जाल्यार 4 किंवा 8 खबर आसतल्यो. 4 मेन डायरेक्शन्स एंड 4 कार्डिनल डायरेक्शन्स. आमी घर पळयतना 16 दिशेचेर पळयता, 16 झोन्स पळयतात. ताका 32 पदां आसतात आनी ताका 45 दैवतां असतात. म्हणजे एका जाग्यार एक दैवत आसा. आनी तशेंच ताका 9 ग्रह, 9 प्लॅनेट्स ताका त्या दिशेक आसा एक प्लॅनेट.
सो ताजो इन्फ्लुयन्स थंय थंय आसता. हे सगळें पळोवचें पडटा एक घराचो वास्तू करपाक. सो देर इज एक म्हणजे 2 सब्जेक्ट एकठांय येतात हांगा. न्युमरोलॉजी येता, वास्तू येता, वास्तू आनी एस्ट्रोलॉजी. कितें जाता त्या झोनाची ती एनर्जी आसा. आतां तूं त्या झोनान कितें करता ताचेर तुजें हें येता, तुका फळ मेळटा त्या पद्दतीचें. सो मोस्टली कितें जाता वास्तू दोश म्हणटा आमी जेन्ना, तेन्ना कितें आसा तुज्या आतां नॉर्थ आसा, सावथ आसा, ईस्ट आसा, वेस्ट आसा, नॉर्थ ईस्ट आसा, सावथ ईस्ट आसा, सावथ वेस्ट आसा, नॉर्थ वेस्ट आसा. ह्या दिशांनी जेन्ना थोड्यो दिशा उदकाच्यो आसा, थोड्यो पृथ्वी तत्वाच्यो आसा, थोड्यो अग्नीच्यो आसा, थोड्यो वायूच्यो आसा, थोड्यो स्पेसाच्यो आसा. आतां ह्या दिशांच्या ह्या तत्वां मदीं उज्याच्या जाग्याचेर उदक येता, इट बिकम्स अ एलिमेंटल इम्बॅलन्स. आतां सावथ ईस्ट हो अग्नीचो जागो. ओके प्युअर अग्नी, आग्नेय दिशा म्हणटात ताका. थंय आयडियली किचन शूड बी देर, कित्याक तुजो हें थंय आसा, उजो म्हणटा आमी अग्नी तो थंय आसा. आतां तो थंय ना आनी थंय तूं उदक हाडून दवरशी, तूं थंय बाथरूम किंवा उदकाची टाकीत दवर, कितें जालें एलिमेंट कॉन्फ्लिक्ट जाता. दिस देन स्टार्ट्स विथ द ट्रिगरिंग ऑफ इश्यूज. कितें जावं शकता त्याचा सायड इफेक्ट? इश्यूज खूब जावं शकता. मनशाचेर वेगवेगळ्या प्रकारचो हे येता ताजो. पूण जेन्ना सावथ ईस्ट तुजी सारकी ना, देर आर फर्स्ट इशू इज युअर कॅश इश्यूज विल बी द वन. हेल्थ इश्यूज विल बी देर. रिलेशन इश्यू सुद्दां जातात, झगड्यो जाता, थोड्यांची हेल्थूच सारकी उरना. सो अनेक अशें मेळटा. तशेंच नॉर्थ इस्टान आतां खूब कडेन अशें आमी तुमी रिल्सांनी आतां लोक पळयता, नॉर्थ ईस्ट में ये नहीं होना चाहिए, टॉयलेट आनी किचन आसूंक जायना. सो ताचें कारण आसा, सायंटिफिकूय आसा. सूर्य उगवता पुर्वेक आनी तो असो सावथ कडल्यान वेस्टाक वता, असो नॉर्था कडल्यान केन्ना येना, असो वता आमच्या देशाच्या हिशोबान तुका सांगता. सो जी नॉर्थ आनी नॉर्थ ईस्ट भाग जो आसा थंय ते वत तितले वचना. थंय वत वचना म्हणटकच थंय कितें जालें, ह्युमिडिटी तयार जाता. सॉर्ट ऑफ दॅट ह्युमिडिटी इफ यू बिल्ड अ किचन एंड अ टॉयलेट ओवर देयर, तूं तें बुरशें उदक थंय सोडटलो, त्या बुरशें उदकान थंय बॅक्टेरियाज तयार जातात. And that bacteria harm you. So having a toilet in the northeast will definitely create health issues in most places. And it goes very serious also. So and actually there is no remedy for it. शास्त्रांत कांयच ना, काडून दवरूच नाका म्हणटात, कांयच करूं शकना तूं. सो म्हणजे इन माय very close people also we have just काडून सोडला तांचो टॉयलेटूच काडचो पडला आमकां थंयच्यान. मल्टिपल टॉयलेट्स आतां आजकाल घरान आसतात, बट इफ यू आर बिल्डिंग यू कॅन बिल्ड इट फ्रॉम स्क्रॅच, यू कॅन प्लॅन एंड बिल्ड. हांगाच प्रॉब्लेम जाता, लोकांक कितें दिसता, अरे ना वास्तू कन्सल्टंटाक आपोवपाचो म्हणजे वी हॅव टू पे बॉम्ब. खंय बॉम्ब भरचो पडटा? यू आर बिल्डिंग अ हावज ऑफ एटलिस्ट 1 crore. आज एक विला तूं बरो करतलो मिनिमम 1 crore, मॅक्झिमम तुका अंतच ना. कितली पर्संट पडटा वास्तू कन्सल्टंटाची फी? इट्स व्हेरी निग्लिजिबल. कळ्ळें? बट दॅट इज ओन्ली वन टायम यू हॅव टू डू ना. सो एकदा घर बांदून जातकच मरे आमकांय त्रास जाता वचून हें मोड थंय घाल, थंयचें काड थंय घाल. आनी रेमेडीज ऑल्सो कितल्यो म्हणून घेतलो तूं? आज म्हज्या पोटान दुखता, हांव एक गुळी घेत, ओके, आज रावलें, फाल्यां परत दुखपाक लागलें, परत एक गुळी घेतलो. अश्यो कितल्यो म्हणून गुळी घेत रावतलो. दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग, ताजो मूळ कितें आसा हें कळपाक जाय न्ही. खंय बाबा एक्झॅक्ट पोटान कित्याक दुखता, ताचें निदान सारकें जावंक जाय. आनी निदान जालें जाल्यार तुका परमनंटली कळना बाबा भितर कितें तरी आसा जें ऑपरेट करून, एकदांच ऑपरेट करून विशय सोंपता. बट this has to be understood very properly. So this is where थंय त्या मनशाचे जो तो थंय मनीस रावता तेजो मे बी कुंडली लागतली आनी वास्तूय लागतलो. Does astrology play any part here? It plays a role. It plays a role. Okay. It plays a very good role in vastu. Even numerology plays a role. So ताच्या मनशाच्या नंबरा प्रमाणे, ताच्या पत्रिके प्रमाणे
आतां कशें आसा, एका घरान नॉर्थ इस्टाक टॉयलेट आसा, हम्म. 5 लोक घरान रावतात, हम्म. सगळ्यांकूच त्रास जातलो म्हणूनय ना, Okay. 2-3 लोकांक जावं शकता, हम्म. हम्म. किंवा एकल्याकूच जातलो आनी 4 जाणांक जावचो ना, अशेंय जावं शकता. हम्म. केन्ना केन्ना अशेंय आसा की 5 लोकांक जावंकूय ना, हम्म. व्हेरी रेअर. 99.9% म्हणतो उरता तो 1% तातूंत तो 0.1 तसो आसता तो. हम्म. इट इज व्हेरी रेअर. Okay. आनी हें कशें आसा, आज तूं रावपाक गेलो म्हणून फाल्यां सकाळीं त्रास जायना तुका. इट टेक्स टायम बिकॉज यू हॅव टू स्टे देर अँड गेट इन टच विथ द एनर्जीज. मागीर तुका त्या एनर्जीजचो एक तुज्या बरोबर जेन्ना हें म्हणटा आमी एक संबंद येता, तूं थंय जेन्ना थंय रावता तेन्नाच तो तुजे कडेन हें करूं शकता, तांचो तुजेर इफेक्ट जावं शकता. See, ह्यो जाल्यो like in depth गजाली. What are the basic things one can take precautions? At least he or she has to take care that there is no toilet in the northeast and the Okay. kitchen in the northeast. इतले तरी basic. पयली बेसीक पाळूंक जाय. Okay. आतां थोड्यो गजाली कश्यो आसा, तुमी घर बांदता जाल्यार यू कॅन बिल्ड इट एंटायरली विथ द हेल्प ऑफ द कन्सल्टंट, आनी एका हातून तुमचें जावं शकता तें बरोबर. विथ प्रॉपर हे. कितें आसा, आतां नॉर्थ इस्ट पळयतना सुद्दां तुका सांगता, 2-3 मोबायल कंपास दवर, एक कंपास दवर, प्रत्येकाची नॉर्थ इस्ट वेगळी येता. कित्याक तांचे इश्यूजूच तशे, सेन्सर इश्यूज आसा. सो तुका जी नॉर्थ इस्ट दिसता मे बी ती दुसऱ्या हाका दिसना, तशें आसा. सो देर इज अ वे ऑफ टेकिंग द डायरेक्शन अँड देर इज अ वे ऑफ पुटींग द डायरेक्शन्स ऑन द प्लान्स. Okay. सो ह्यो 2 गोश्टी वेवस्थीत समजून कन्सल्टंटा कडल्यान तांणी करून घेता जाल्यार इट्स अ वन टायम थिंग न्ही. Yeah. एवरी इयर कोण करता, कोणच करना. You also spoke about remedies. Remedies are ज्यांचे आता ऑलरेडी घर झाला, they cannot do anything. Remedies are basically a solution that will cut off the problem from the property. Okay. आता हे सोल्युशन्स जशें हांवें तुका उदक सांगलें तशेंच की आतां म्हाका एका घरान वचून कळ्ळें की बाबा टॉयलेट सारक्या जाग्यार ना, सो देर इज अ रेमेडी, वी कॅन ब्लॉक इट, Okay. आनी तातूंत तें सॉल्व जाता पर्पज तुजो. Okay. बट नॉर्थ इस्टान जायना. आय एम क्लियरली टेलिंग दीस. फाल्यां नॉर्थ इस्टाचो टॉयलेट म्हणून फोन करून आय कांट हेल्प काडचो पडटाच. Okay. कळ्ळें. बट किचनाच्या जाग्यार सपोज ते उदकाचे कितें असलें, वॉटर हाय. एलिमेंट, देन वी कॅन. हय, मागीर वी कॅन डू द चेंजीस. आतां कशें आसा, सावथ इस्टान कोणाची किचनां आसनात मोस्ट ऑफ द टायम. तांकां खबर आसना तें किचन सावथ इस्टान आयलां काय येवंक ना. आनी तुजो ओटो असो आसा आनी हांगा सावथ इस्ट आसा आनी तुजो अग्नी हेवटेन आसा मातसो सायडीक. इफ पॉसिबल फॉर यू हांगा हाडलो की काम जालें न्ही. सो दीस इज अ व्हेरी सिंपल चेंज. ओके, तशे रेमेडीज. देर आर समटायम्स रेमेडीज ऑन बेस्ड ऑन कलर्स. ओके. चुकीच्या झोनान चुकीचो कलर मारल्यारूय त्रास जाता. दॅट इज इन्स्टिगेटींग द अनदर एलिमेंट. आतां अग्नी म्हणटा जेन्ना, आतां अग्नीचो कलरूय तसोच आयलो न्ही, ऑरेंज, रेड असो भडक, आनी ती डायरेक्शन आसा उदकाची, थंय तूं जर वचून तो कलर लायत, तुजें तें एलिमेंट इम्बॅलन्स जालें. कलर्स ऑल्सो प्ले अ व्हेरी 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 बीग रोल. म्हणलें ना म्हणलें जाल्यार बऱ्यापैकी फरक पडटा कलरान चेंज करून. तूं ज्या बेडरुमाचो तुजे कलर वेगळो आसलो आनी किचनाचो कलर, इट अफेक्ट्स युअर. इट अफेक्ट्स युअर मेंटॅलिटी अँड फ्रॉम मेंटॅलिटी एवरीथिंग वर्क्स. ओके. द एनर्जीज ऑल्सो प्ले अकॉर्डिंगली. ओके. आतां तूं जर हातून तुज्या रुमान असो भडक्क रंग जर एखादो लायलो, तूं पळोवन पळोवन तुका चड वेळान थोड्यान यू विल स्टार्ट बिकमींग एग्रेसिव्ह न्ही. मोस्टली रुमान लोक सुथींग कलर्स कित्याक लायता, अशें न्यूट्रल आनी अशा पद्दतीन. दॅट्स द रिजन. ओके. कित्याक चडूय अशें दिसूंक जायना. मागीर फाल्यां एग्रेशनां वाडली जाल्यार देर आर गोइंग टू बी फायट्स एंड कॉन्फ्लिक्ट्स इन द हावस. केन्नाय खंयचें घर बांदता तेन्ना आमी त्या जाग्याची पुजा करता. हय. वॉट इज द रिजन बिहायंड इट? आतां एक भुमिपूजन आसता. जेन्ना आतां एक हांवें प्लॉट घेतला आनी हांव त्या प्लॉटाचेर फाल्यां घर बांदतलो, तर ती भुमी, ती देवी, तिचेर आमी तें घर बांदता. सो एक ग्रॅटिट्यूड आसूंक जाय न्ही त्या जाग्याचेर, की बाबा हांव तुज्या वयर एक येदें व्हडलें स्ट्रक्चर उबारतलो आनी हांव रावतलो तातूंत. तेन्ना यू हेल्प मी टू ग्रो, टू हॅव अ लीड अ पिसफूल लायफ. आनी त्याच हिशोबान तें बांदकाम जावंक जाय ताचेर. सो तें वेवस्थीत जावचें. सो एक आमच्या पुर्वजांनी एक हें दवरलां. कितें आसता, आमी एका घरान आतां जेन्ना रावपाक येता, माती खंयच्यान तरी आयिल्ली आसता, लाकूड खंयचें तरी आयिल्लें आसता,
आतां तें झाड कापून तें लाकूड जाता, त्या लाकडाचेर त्या झाडाचेर खंय पयलीं कोण मूय मेल्या काय खंयचो जीव मेला आमकां खबर ना. खंयची माती काडटना खंय भितर कोण कोणाक बारीक तर, सारीक जीव मरतात, खंयचे पक्षी बेगर जाल्या, इतलो विचार आमी करना. आज आमकां शक्य ना तें करप. पण एटलिस्ट बाय डुईंग सच अ रिच्युअल एक थँक्स गिवींग वी कॅन एनी टायम गिव. True that. आज कितें आसा, खूब लोक पळयता बिकमींग थँकलेस फॉर नो रिजन. Yeah, yeah, एक तोंडान थँक्यू म्हणपाचें आमचें काम आसा तें तितलें केल्यार yeah. जाता न्ही. समोरचोय खूश, तुजेंय बरें जाता, ताजेंय बरें जाता. हम्म. कोणाक बरें दिसप इज खूब व्हडली गजाल आज. बरोबर. तुम्ही होतो उलयतना ॲक्च्युली यू स्पोक अबाउट थँकिंग आवर एन्सेस्टर्स ऑल्सो थ्रू आवर रिच्युअल्स. सो वी प्रॅक्टीस दॅट ऑल्सो, विच इज ऑल्सो अ व्हेरी गुड थिंग टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. एक्झॅक्टली. आतां कशें आसा, आय गो फॉर कन्सल्टेशन्स इन मॅनी अदर पार्ट्स ऑफ कंट्री. आय टेंड टू सी मॅनी फॅमिलीज मरे हू आर इन ट्रबल. म्हणजे तांचें कितें सारकें जायना अशें तशें. एंड वेन आय इन्क्वायर न्ही, आय कम टू नो दॅट ना आमी कुलदेवाचे, आमकां कुलदेव खबर ना. आमकां आमचे बाबा चल तुमी वार्षिक श्राद्ध बिद्ध कोण गेल्या तांचे ना, ते काय आमी काय करना अशी उत्तरां दितात सरळ. आतां दोन गोश्टी आसात तातूंत की श्राद्ध कित्याक करूंक जाय. दॅट पर्सन वॉज इन द फॅमिली, जाणटो कोण आशिल्लो किंवा तो कसो एक्सपायर जाला कितें आसत कारण. ओन्ली थिंग इज यू आर गिवींग अ फूड टू दॅट सोल. ताची आठवण करप खूब म्हत्वाचें आसा की बाबा तुज्या खातीर आपूण आज आसा, यू ब्लेस मी, दॅट इज ऑल. एक ग्रॅटिट्यूड वर्साक एकदां, तो सुद्दां सद्दां उठून करपाचो ना कोणाक. ताच्या त्या तिथी दिसा त्या हाका करप इज वॉट इज निडेड. खूब कडेन करनात. तशाच पद्दतीन कुलदेवाचे आमी खुबदां पळयता, ना आमकां खबर ना आमचो कुलदेव. आमकां खबर आसा आमी वचना. आनी अशें मेळटा तें आमकां खबर आसा पूण आमकां कोणें सांगलां वचनाका, करनाका. सो खूब वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. आनी म्हजें अशें म्हणणें आसा की तुमच्याच कुलदेवाचें, म्हणजे कुलदेव इज गॉड, इज लायक अ मदर फादर ऑफ द फॅमिली. मिन्स ताच्याच पासून तुमची फुडें फॅमिली न्ही. सो ताजे एक सेवा तुमी जी घरान सद्दां उठून तुमचो एक देवानान फोटो आसतलोच. मे बी यू आर नॉट एक्सेसिबल टू गो टू द टेम्पल एवरी डे. तुमी थंय लागीं रावनासतले. मे बी यू आर आउट ऑफ द कंट्री ऑर आउट ऑफ द स्टेट. एकदां केन्ना तरी वचप शक्यच आसा. वर्सांतल्यान एक दर्शन घेवन खंयच्याय आवयक बरें दिसता न्ही भुरगीं आपल्या कडेन येतात तेन्ना. आयलो बाबा, एक दर्शन घेतलें, एक कितें तरी दिलें पुजा बिजा करून, एक तुकाय बरें दिसलें की आय डीड माय रिच्युअल्स ऑफ एन्सेस्ट्रल जे कितें चलत आयलां आमचें. सो दीस आर सम स्मॉल थिंग्स, बट इट मॅटर्स अ लॉट इन लायफ. एनी स्टोरी दॅट यू हॅव ऑफ युअर एनी क्लायंट जी मे बी फनी असू शकता ऑर मे बी इन्स्पायरींग असू शकता, ज्याचो असो हें चल्लेलो आणि आफ्टर गिवींग अ पर्टिक्युलर रेमेडी ऑर अ सजेशन their life change? I had a client from another state and she called me. आपले रिलेशनशीप इश्यूज खूब आसात. सो हांवें म्हणलें बरें आसा, सेंड मी योर डेट ऑफ बर्थ, आय विल गो थ्रू. आफ्टर दॅट शी सेंड मी द थिंग एंड ज्या चल्या बरोबर तिचे आशिल्ले ताजी तिणें म्हाका धाडली. हांवें दोगांचे स्टडी केले जाल्यार दोगूय जाण एकामेका कडेन झगडटात. दोगांचे म्हणजे आसात तशे. आतां हातून तांकां रेमेडी म्हणून तूं कितें सांगू हो प्रश्न येता. कितें आसता, देर आर सम थिंग्स वीच आर इन्फ्लुएन्स बाय द प्लॅनेट एंड देर आर सम थिंग्स वीच आर डिपेंडंट ऑन अस. हांवें तांकां फोन केलो, हांवें म्हणलें आमी उलोवया फोनार विडियो कॉलाचेर. सो हांवें तांकां विचारलें, म्हणलें तुमी झगडटात म्हाका खबर आसा, पूण चडांत चड म्हणलें कोणाचें आसा जाल्यार दोगांय एकामेकाचेर घालतात. सो हांवें तेन्ना तेच म्हणलें की दोगां पैकी एकट्यान जर शांत रावलो दुसरो झगडचो ना अशें आसा तुमच्या भितर ना, तशें आमकां खबर ना म्हणटा ती. म्हणजे कोण तरी एकटो इन्स्टिगेट करतलोच. सो हांवें म्हणलें इन सच सिनारियो तुमी पत्रिका पळया नाल्यार तुमी कितेंय करा दुसरें, तुमच्या भितरल्यान जो पर्यंत तुमी तें झगडप सोडना
ते जावचें ना न्ही. इफ यू डोंट अंडरस्टँड ईच अदर फर्स्ट, हाव विल थिंग्स हॅपन लेटर इन द लायफ. म्हणजे यू शुड बी वॉन्टिंग पीस बिटवीन इच अदर, म्हणजे तुका जाय असो प्रयत्न आमच्या कडल्यानूच जावं शकता. आतां फाल्यां खंयची पुजा केली, कितें केलें, तुवें चल आमचें बरें सगळें जावचें म्हणून, आफ्टर ऑल अगेन यू हॅव टू वर्क हार्ड फॉर दॅट ना. करेक्ट. रिलेशन्स आर सच थिंग्स न्ही की दोगांनी ताणून धरूंक जायना रे. एकल्यान तरी सोडूंक जाय खंयच्यान तरी. दुसरो शांत जाता जायना इज अनदर पार्ट. पण तूं झगडटा म्हणून हांवूय झगडटलो आनी मागीर पेटोवन दिवया इज देर इज नो पॉयंट. मागीर अशें केल्यार कशें फुडें जावं शकना न्ही. सेम आता हे वास्तूच्या हितून सुद्दां आमी जेन्ना घराच्या हितून घेता पळय की सपोज अमकेच दिशेन सपोज अमकें आसलें जाल्यार पयशांचो फ्लो बंद जाता. हय, अशी कितें तुमचे कडेन स्टोरी आसा वेर यू हॅड द सेम सिमिलर सॉर्ट ऑफ अ क्लायंट? पयशाचो इशू आशिल्ल्या लोकूच मोस्टली तांकां मागीर हें जाता की आमकां कितें तरी चॅक करूंक जाय आमचें अशें तशें. सो एक आसा क्लायंट ज्यांचो बिझनस चलना. ओके, सो बिझनस चलना म्हणून म्हाका फोन केलो. म्हाका सांगलें अशें अशें आमचे बिझनस आसात आनी आमचें चलना म्हणून. आय सेड ओके, आय विल विजीट युअर हावज. ना, हावज नाका म्हणपाक आमच्या ऑफिस आसा, आमी ऑफिसांतल्यान ऑपरेट करता. ओके म्हणलें. सो ऑफिसान गेलो, पळयलें. सो आय डिडंट फायंड दॅट इशू. कित्याक बेश्टोच कितें म्हणून सांगतलो तूं, ना जाल्यार ना न्ही. सो थंय बारीकशे 2 चेंजीस हांवें सांगले तांकां. बट स्टील आय वॉज हॅविंग हें की हे ऑफिसान इशू ना म्हणजे घरा कडेन आसा, कित्याक ताका प्रॉब्लेम तर आसा. सो हांवें म्हणलें आमी घरा पळोवया तुमच्या. सो येस ओके म्हणपाक लागलो. आमी घराचें पळयलें. सो आय फावंड दॅट देर वॉज अ कर्टन अँड अ पेंट वीच वॉज नॉट करेक्ट. कर्टन एंड अ पेंट ऑफ द वॉल. ओके. सो हांवें सांगलें हे 2 गोश्टी तुमकां चेंज करूंक जाय. सेड ओके, आनी कितें आसा? हांवें म्हणलें तुमचो देवारो सारको जाग्यार ना, तो मातसो चेंज करा तुमी. दॅट हॅज टू बी चेंज. आनी किचन म्हणलें 2 कॉन्फ्लिक्ट म्हाका इतलेंच मेळटा. सो ही चेंज द किचन, देवारो चेंज केलो. पड्डो ना पण कलर चेंज केलो. आतां पड्डो चेंज करूंक ना, हे सगळें केलें आनी आफ्टर 1 मंथ एंड 1.5 मंथ म्हाका दिसता ही कॉल्ड मी की सर तुमी सांगलेलें तशें आपले बरेचशे चेंजीस घडल्या, आपल्याक फरक दिसता. सो हांवें तांकां रिकन्फर्म केलें की सांगिल्ले खंयच्यो खंयच्यो गोश्टी केल्या तुमी आतां. पड्ड्याचेर येतकच ताणें म्हणलें ना पड्डो काडूंक ना आपणें. तर तातूंत कितें? हांवें म्हणलें जेन्ना तुका सांगिल्लें हांवें की पड्डो काडूंक जाय, हांवें म्हणलें काडूंक जाय आशिल्लो न्ही तो. मागीर आनी इल्लें पड्ड्यान खंय कितें जाता तर. सो हांवें म्हणलें पड्ड्यान म्हणलें फरक पडटा खूब तुमकां. असं म्हणलें पळयात हांव तुमकां जाय जाल्यार कितले हार्डली 500 रुपीजान तुका आज खंय पड्डो बरो मेळटा. म्हणलें सर पळयात तुमी म्हणलें तो बदलूंक जाय. आं बरें आपूण हाडटा तशें जाल्यार म्हणून पावलो. मागीर ताणें हाडलो बी. तो घालतकच आनी आफ्टर सम टायम अगेन ही कॉल्ड मी की हय ना आतां आपले आनी मातशे चड प्रॉस्पेक्ट्स मेळटा बिझनसान अशें तशें. सो कशें आतां लोकांक दिसता की छोट्यो बारीक गोश्टी आसा पळय त्यो मॅटर करना म्हणून, व्हडलेच आसा अशें केन्ना जायना. खुबदां अशा घरांनी हांव गेला की वास्तुदोश कांयच ना, म्हणजे बारीक सामको निग्लिजिबल, पूण घरान सामान भरपूर. थोड्यांक अशी संवय आसता की मेळ्ळें तें उखलून घरानूच हाडलें. ते चॅकूच करनात कितें हाडटा. खंय गेले जाल्यार डिलिव्हरीक जाल्ले ते बॉक्सीस बी येतात पळय कितें सामानाचे, त्यो पिशव्यो घे, तातूंत प्लास्टीकच्यो बाटल्यो, खंयचे पेपर, सगळे घरांत पुरशे. जेन्ना तूं असो एनवायरमेंट दवरून बसता तुका कशें बरें दिसतलें कितें करपाक. दीस इज अ सायन्स ऑफ स्पेस एंड एनर्जी. तुजो स्पेसूच सारको ना, तुका ती भावनाच येवची ना की हांवें कितें बाबा कितें करूंक जाय. तूं सदां असो जाम बुडून बसतलो, ना म्हाका आज कांय करूंक दिसना किंवा म्हाका आज कांय मनान ना. खूब लोकांचे अशें उठले गेले हातरुणांतल्यान, हातरुणूय तशें 2 दीस. तूं थंयच जर ते जाग्यार घालता आनी मातसो तुजो वर्क डेस्क नाल्यार ज्या खंय तूं न्हिदता करता तें क्लीन दवर, तुकाच बरें दिसतलें. मातसो रूम फ्रेशनर लाय, उजवाती लाय, तुका जर चलतात खूब फरक पडटा. बारीक सारीक गोश्टी आसा. म्युजीक पयलीं आमच्या लोकांच्या घरांनी म्हाका सकाळीं बारीक म्युजीक लायताले, अभंग लावप नाजाल्यार कसल्यो भुपाळी सॉंग्स बी. कित्याक एक पॉझिटिव्ह एनवायरमेंट क्रिएशन इज वॉट इज वास्तू बेसिकली. आमी कितें करतात आमचें कामूच तें न्ही की टू जनरेट पॉझिटिव्हिटी इन द हावस.
सो ते पॉझिटिव्हिटी इज फ्रॉम ऑल द साइड्स. फक्त एक कन्सल्टंट येऊन रेमेडीज दिवन गेला म्हणून जायना, तुवें ताचेर खूब गोश्टी करूंक जाय. ना जाल्यार हांव येवन रेमेडी दिता, तुमी फाल्यां घरान झगडून एकामेकाक मारहात आनी म्हणटले की रेमेडीज वर्क करना. आनी इट हॅज टू इवन बी फ्रॉम युअर सायड ऑल्सो. बुरशेपणां सुद्दां खुबश्या घरांनी इतली मेळटात म्हाका की बाबा किचनान सगळे उश्टे तशे सिंक भरून दवरिल्लो आसता, पळय सुद्दां ना ती जेन्ना फाल्यां कोण क्लीन करतात तेन्ना करतले. जायना अश्यो गोश्टी. पॉझिटिव्हिटी तेन्नाच येतली जेन्ना तुमी लीप दवरतात. आमचे आतां आमी जेन्ना म्हणटा नॉर्थ इस्ट बी ह्यो सगळ्यो किंवा ब्रह्मस्थान घराचे लीप दवरूंक जाय, वेल क्लीन, वेल लीट. ताचें कारण तें आसा, सायन्सांनी आतां कोणाक आवडटले, कोणाकूय आवडचें ना न्ही की आपूण बसता करता त्या जाग्याचेर बुरशे. सो लिपेज दवरप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते एक कोटूय आसा, क्लेनलीनेस इज गॉडलीनेस. So that is the thing. So these are basic things. You do basic things न्ही, खूबशे तुका इश्यूज ना. There are some families जे सकाळी उठून तूं पळय तो भायर अजून शेण सारयतात, रांगोळी घालतात घरांनी, जी ओल्ड घरां आसात. मागीर सकाळी बरो धूप सांजच्या टायमाक धूप घालतात अजुनूय घरांत. तूं केन्नाय वच पळय तुका अशें बरें प्रसन्न थंड दिसता. कित्याक दिसता? दॅट इज अ रिजन की एनवायरमेंट तूं पॉझिटिव्ह करपाक घेता. आतां देवळान तुका बाय डिफॉल्ट तुका बरें दिसता, थंड, कित्याक क्लीन आसा, सगळें वेवस्थीत आसता. तशें म्हाका ते कर्टनाची गोश्ट अजून तकलेन उरल्या म्हज्या की वॉट वॉज द रिजन फॉर द कर्टन? वॉज इट द कलर काय? इट वॉज द कलर अँड ऑल्सो द पॅटर्न. ओके. सो आय हॅड बीन टू वन ऑफ माय फ्रेंड्स हाऊस. म्हणजे फ्रेंडा बरोबर आमी भोंवताले. भोंवता हांव तांच्या घरा गेलो आनी तांच्या घरा वचून म्हाका म्हणजे तांच्या घरान मरे 2-3 पेंटिंगां लायिल्ली रे अशी, आनी भयानक लायिल्ली रे सामकी. अँड केम टू नो दॅट द पर्सन ऑफ द हाऊस इज व्हेरी मच इंट्रस्टेड इन आर्ट. सो तो खंय वचून ताणें ती बरी पेंटिंगां आर्टिस्टा कडल्यान हाडली. ती इतली उग्र आशिल्ली की हांवें पळोवन म्हाकाय अशें जालें की अरे, हाणें म्हणलें हांगा लायलीच कशी काय म्हणून. आनी हांव ओगी रावलो. आतां आमी कशें एकदम हें करत. सो हांव थंयच्यान भायर सरलो आनी हांव म्हजो फ्रेंड वता तेन्ना हांवें फ्रेंडाक म्हणलें रे की म्हणलें तांकां आर्टाचो खूब म्हणलें हें आसा रे. हय तो खंयच्यान घेवन येता मरे म्हणपा लागलो. म्हणलें अशें. आनी म्हणलें ताजी बायल ना ताजी म्हणपा लागलो. ती दे आर सेपरेटेड. आय हॅड दीस डावट इन माय मायंड. ते पळय तांणी तें चित्र लायिल्लें डायनींग एरियेचेर. दॅट पिक्चर वॉज शोईंग अ सेपरेशन रे. तातूंत पळोवन मरे तुका तूं सबकॉन्शियसली ते ट्रिगर जावपाचें. आनी इवन द डायरेक्शन ऑफ द frames was not in a proper zone. So I was having that doubt and I came to know ki baba yes, this is what has happened. Okay. तांचे जावपाचें आसत बट दॅट ट्रिगर्ड. दिस इज वॉट इट इज. ह्यो जाले आर्ट फ्रेम्स. आतां वॉट इफ कोणींनी देवाचे फ्रेमी हाडून सपोज जाल्लेले आनी इफ इट इज इन द रॉंग डायरेक्शन, सो ताचो त्रास जाता थोडो. ताचो त्रास कशें आसा न्ही, देवाचें एक स्थान आसा आनी त्या स्थानार तो देव आसूंक जाय. थोडे लोक न्हिदतना बाज्जेर बी देव दवरून न्हिदता. दिस इज नॉट आय डोंट फायंड इट गूड. की कशें आसा आमी न्हिदतना तूं कसो देव तुज्या की थोड्यांक दिसता की अरे ना आपल्याक प्रोटेक्ट करता. येस, देव प्रोटेक्ट करताच, पण ताजी मुर्ती बिर्ती आनी व्हडले व्हडले फोटोज बी ते घेवन न्हिदचे न्ही. जे यंग कपल्स, खुबश्या कपल्सांच्या हातून ना आमी ह्या देवाचें करतात म्हणून आमी तो देव त्या बेडाच्या हातूनच दवरतात बी हाडून. अशेंय म्हाका क्लायंट्स आसात म्हजे. मागीर तांकां सांगता बाबा नाका, पांया कडेन सुद्दां न्हिदला असो आनी पांया कडेन देवाचो फोटो आनी घरभर फोटो. खंय गेले भोंवपाक हो देव मेळ्ळो तो उखलून तेजी मुर्ती हाडली दवरलो. योग्य न्ही. एक जाग्यार तुमी कितें आसता मागीर कशें रिजन ऑफ हॅविंग टेम्पल ऑन वन प्लेस इज वॉट, तूं फोकस जावन देवाचें करून तुजी एनर्जी तुवें अलायन करून ती एनर्जी थंय अलायन जाता न्ही. 10 कडेन जर तूं देव दवरत एकाच घरान, एक तर एका घरान 10 कडेन देव आसचे न्ही, एक कडेच तुज्या आसचो. हे अशें सांगत आयले लोक. 2-2 देवारे करूं नाका. एका घरान 2-2 देवारे मेळटात म्हाका आतां. 2 माय आनी सुन्याच्या पटना 2 देवारे. अशें चल्लां. पण तुमी म्हणलें तशें खुबशे जाणांक तशी संवय आसा की सपोज जर शिर्डी गेल्यार थंयचे एक मुर्ती हाडली आनी खंय गेल्यार थंयची एक मुर्ती हाडली.
देवाऱ्यान ते मागीर एक्युमुलेट जायत रावता. इज देर एनीथिंग रॉंग इन दॅट? सी भावना बरोबर आसा, हय. आमकां आमी देवाचें करचें पडचें, पूण तर इज हें न्ही की बाबा कितले देव तूं दवरतलो एका देवाऱ्यान. ओके. बरें तूं तितली सद्दां उठून तांचें सगळें करूंक जाय तुवें सारकें, तें तूं करूंक पावना. देवा कडेन दिवो लावप ना, पूण देवाचे सगळे बाकीचे सगळे हें करून हांगा वच थंय वच, हांगा घरान ताका एक दिवो लावपाक पावना, अशेय लोक आसात. आनी तें योग्य जायना न्ही. युआर डिसरिस्पेक्टींग द गॉड. हाडून दवरपूच कित्याक जर तूं कांय करचोच ना. आनी जर करतलो जाल्यार शेवटी शक्ती एकूच, ताजी अनेक वेगवेगळी हें आसात, तत्वां आसात. बेजीक जें आसा तें तुजें कुलदेव, तुजो ग्रामदेव, तुजो इश्ट देव, तुजो कोण गुरूचें जें कितें आसत, जाल्यार आनी कितें घरांतलें कितें आसत तें तशें पद्दती प्रमाणे जें चलत आयलां. आय वूड रादर सजेस्ट जें तुमच्या जाणट्यांनी दवरलां तशेंच फुडें कंटिन्यू करात. नवीन एडिशन कित्याक करप? जाणट्यांक खबर आशिल्लें म्हणून तें केलां न्ही. दे न्यू वॉट हॅज टू गो अँड टीच द जनरेशन्स अकॉर्डिंगली. तितलेंच दवरल्यार खुबशें जालें. म्हाका हेवूय विचारूंक जाय आशिल्लें की वास्तू हें रिलीजन बेस्ड आसता काय इट इज युनिवर्सल? It is not religion based. It is universal. Universal. It is, see, basically it is a science of space. तू ज्या घरान रावता त्या घराचो तो एक सायन्स आसा, त्या घराची ती सायन्स आसा. सो तातूंत तूं खंयच्याय रिलीजनाचो आसलो म्हणून ना. इट इज गोइंग टू बी द सेम. नॉर्थ ही सगळ्याच धर्माक नॉर्थ एकूच आसतली न्ही, ती काय चेंज जावची ना. सो त्या प्रमाणे वास्तूय तसोच आसा. आय हॅव क्लायंट्स हू आर ऑफ ऑल द रिलीजन्स हू कम टू मी. And I've helped them to get out of their issues. So there is nothing as such की अमकोच आसा जाल्यार करूंक जाय अशें कांय ना तातूंत. वे ऑफ ट्रिटमेंट चेंजीस जाता. म्हणजे रेमेडीज जी आसा, जी ट्रिटमेंट आमी रेमेडियल करता तातूंत चेंजीस करपाक मेळटा. आनी मोस्टली चेंजीस जे आसा ते खूब बारीक आसतात रे. आतां पड्डो जसो हांवें म्हणलो तुका, खुबदां एक सामान हांगाच्यान काडून थंय दवर अशेंच जाता. सो हातून तुका रिलीजनाचें कांय घेणें देणेंच ना, तशें कांयच प्रॉब्लेम जायना. बट हाव इज द पर्स्पेक्टीव ऑफ पीपल वेन इट कम्स टू वास्तू? म्हणजे कशें बिलीफ सिस्टम कसो आसा? एक्चुअली लोकांक मरे भंय आसा खूब. तांकां कितें दिसता कोण तरी येतलो आनी घर मोडून वतलो. दिस इज वॉट इज दे आर हॅविंग इन देयर मायंड. बट टू बी फ्रँक इट इज नॉट लायक दॅट. रेमेडीज अश्यो आसात की ज्यो खूब सोंप्यो आनी खूब सवाय, तांकां काय तुका व्हडलो खर्च येना. आनी केन्ना केन्ना त्यो फक्त तुजे हांगाच्यान एक थंय गोश्ट करून सुद्दां गोश्टी सॉल्व जातात. अँड दॅट इज वॉट इज इम्पॉर्टंट न्ही. रिलीफ मेळप इज इम्पॉर्टंट म्हज्या हिशोबान. तर ताका लागून तूं अमकें कर, हें घाल, तें घाल, अमकें घाल करपाची हें ना, गरज ना. कित्याक जेन्ना शास्त्र निर्माण जाल्या तेन्ना इतल्या प्रकारच्यो रेमेडीजूय नाशिल्ल्यो. 5000 वर्सां 6000 वर्सां पयलीं. सो आय गेस बारीक सारीक गोश्टींतल्यानूच, सी इट्स अ एलिमेंटल इम्बॅलन्स बेसिकली. सो वेन द एलिमेंट्स आर सॉर्टेड इश्यूज आर हाय and it just starts flowing properly. जेन्ना क्लायंट्स तुमचे कडेन येता, लायक वॉट इज द कॉमन फियर दे हॅव? लायक ते भंयान येता काय दे वॉन्ट अ पीसफूल लायफ? देर आर टू टायप्स ऑफ पीपल. एक येता तो भंयान येता आनी दुसरो येता जो ताका ग्रोथ जाय आसता, ताका पीस जाय आसता आनी आसा ताच्याकून. सो ही इज इन अ पोजिशन वेर ना, हांव कितें तूं सांगता तशें करुया आमी, ताका तें जाय जाल्लें. वॉट इज रायट. थोडे भंयान येतात, तांकां हेंच खबर आसना की तांचे, म्हणजे तांचो भंय असो आसा की ना, ते आमी एक रील पळयल्ली, ताणें सांगिल्लें की तुजें दार अशें ना, अशें आसा जाल्यार तुका दारूच मोडून घालचें पडटलें. आमची ती बिल्डींग आसा, मागीर आमकां ते, आरे पूण अशें करपाची गरज ना. एक बारीकशी रेमेडी करून तुजे इशू सॉल्व जाता. सो मनान जो भंय आसा पळय, त्या भंयाक लागून खूब लोक करपाकूय वचनात. हें ना आसूं नाका, तें मागीर आमकां ही वंट मोडून घाल, ती वंट मोडून, अशें वंटी मोडपाचें काम 99% तरी अजून हांवें करूंक ना. आतां कशें आसा, तूं घर बांदता आनी बांदता बांदताच जर म्हाका स्कोप आसा करपाक, आय विल डेफिनेटली सजेस्ट दॅट फर्स्ट की बाबा ना, हें अशें कर, तूं करूं शकता. पूण जर बांदिल्लें आसा मागीर करप तें सारकें जायना न्ही. इट्स अ लॉट ऑफ कॉस्ट इनवॉल्व इन बिल्डींग अ हावस. इट इज नॉट सो इजी की ना बाबा वंट उडय, तो डायलॉग आशिल्लो, एक शुरू होता ही खतम हो गया ना रे, तशें करून तो व्हडलो स्पेस कर इज नॉट फिजिबल.
सो ताका लागून वी सी ऑन द अदर पार्ट ऑफ रेमेडीज लायक वेर वी कॅन आनी बारीक बारीकूच गोश्टी करपाच्यो तातूनच खुबसो गूण फरक पडटा मनशाक. आतापर्यंतचो म्हजो अनुभव आसा, हांवें बऱ्योचश्यो गोश्टी म्हज्या स्वताच्या लायफान सुद्दां इम्प्लिमेंट करून पळयल्यो आनी इट वर्क्स. आफ्टर ऑल गेटिंग रिजल्ट्स इज वॉट इज इम्पॉर्टंट. वास्तूक अश्यो खंयच्यो गोश्टी आवडटा ज्यो घरान दवरीत जाल्यार घरांतली वास्तू बरी उरता? सी देर आर नो सच थिंग्स एज सच. ओके, सो खूब लोक ते रिल्स पळोवनूय म्हजे कडेन येता, आमी तो अमकें पेंटींग लाव, तो अमको हें करूं, अशें करूं, तशें करूं. सो अंडरस्टँडींग कितें आसा न्ही, ते खंयच्या झोनान तुमी दवरता तें आसा. तुमकां झोनूच कळचो ना खंय व्हरून दवरूंक जाय. सो ती नॉर्थ जेन्ना म्हणटा ही नॉर्थ आसा, ते नॉर्थ एक्चुअली इज देर एंड यू आर पुटींग इट हियर इन नॉर्थ ईस्ट. ओके, सो कितलो फरक पडलो डिग्रीजाचो. इम्बॅलन्स जावं शकता. तूं मातशें हांगा थंय जावं शकता. आतां ईस्ट आनी सावथ ईस्टान चड फरक पडना. सो तुजी इश्टाची गजाल सावथ ईस्टान गेल्यार इट वील ट्रिगर, किंवा सावथ ईस्टाची ईस्टान आयल्यार इट वील अगेन ट्रिगर. सो मातसो हांगा थंय फरक पडटा. So it is better to go with the guidance and do it. हे खुबशे येता ब्लायंडली वता, अशें आसात जांनी ते हे पळोवन चेंजीस केल्या, ते मागीर वर्कआउट जावंक ना, मागीर त्रास जाला म्हणून कन्सल्टेशनाक आयले. मागीर एक्चुअली देर वॉज नो प्रॉब्लम एज सच, बट जस्ट डुईंग दीस ऑल सच थिंग्स प्रॉब्लम्स हॅव अकर्ड इन देयर लायफ. सो ताका लागून म्हणटा की ब्लायंडली कितें करचें न्ही. विथ हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. यू नो वॉट इट इज, डू इट, नाल्यार खरंच नाका. मनशाच्या हेल्थाचेर सुद्दां इफेक्ट जावं शकता इफ द वास्तू इज नॉट रायट इन द हाऊस. सो इट इज सो हेल्थ, वेल्थ, मायंडसेट, रिलेशनशिप्स, हेल्थाचेर खूब चड प्रमाणान लोकांक मेळटा त्रास. कित्याक वॉट कॅन बी द रिजन फॉर हेल्थ? मेजरली नॉर्थ ईस्ट इश्यूज आसता. सी नॉर्थ ईस्ट जेन्ना आमी म्हणटा न्ही, नॉर्थ ईस्ट झोन ऑफ नॉर्थ ईस्ट क्लोज झोन आसा, वेर युअर हेल्थ एंड इम्युनिटी इज देर. सो थंय कितें तरी बॅलन्स हाल्लो तुजो की तुजी इम्युनिटी फर्स्ट ट्रिगर जाता, देन तुजे हळू हेल्थाचे कितें तरी इश्यूज येतात तुका. सो दीस इज वन थिंग. दुसरें सावथ ईस्टाकूय कितें प्रॉब्लेम आसलो जाल्यार हेल्थ ट्रिगर जाता. सावथ वेस्टाकूय इश्यू आसत जाल्यारूय हेल्थ ट्रिगर जाता. सो हेल्थाक बरेचशे गोश्टी एकत्र येवन काम जाता तुजें. एंट्रन्सूय केन्ना केन्ना चुकीचो आसत जाल्यारूय ताका लागून हेल्थ ट्रिगर जाता. सी कशें आसा, अशें ना की एवरीथींग हॅपन्स बिकॉज ऑफ वास्तू. दॅट इज ऑल्सो वन थिंग. तुजो आतां एकदम सगळें वास्तू वेवस्थीत आहा तरी तुका हेल्थ म्हणून म्हज्या हेल्थाचें तें तुजें नशिबाचें आसा, ताका कांय उपाय ना. मनीस म्हणटकच तुका आतां आमी हो विचार करना, आमी घर बरें केलां पूण एम आय फॉलोईंग द करेक्ट डायट ना, एम आय डुईंग द करेक्ट थिंग्स नीड टू बी डन, एम आय टेकिंग केअर ऑफ माय सेल्फ ना. म्हाका त्रास जालो पूण आमी कितें केलां, आमी एक्सरसायज करतात, मेडिटेशन करतात, हेल्दी फूड खातात, हाजेर आमचो काय विशय जायना. पूण मागीर फक्त ना आपलें तें सारकें नाशिल्ल्यान आपलें अशें जालें. It is a balance of everything. You have it to is not balance. only vastu or No. it is not only diet. Vastu Shastra is basically teaching you the way of life. It is a process. Yeah. It is not just तूं म्हाका आपयता, हांव येवन तुजें सगळें हें करता आनी नेक्स्ट मॉर्निंग एवरीथींग इज सॉर्टेड. यू हॅव टू लिव इट प्रॉपरली. तातूंतच आयलें बरें उलोवप, बरें चिंतप, बऱ्या पद्दतीन घर लीप दवरप, सगळ्या गोश्टी वेवस्थीत करप, एक बॅलन्स पाळप सगळ्याच गोश्टींचो. मागीर तातूंत तुजें एक्सरसायज, तुजी डायट, तुजें वागणूक खूब फरक पडटा बारीक सारीक गोश्टींचो. Let's move on to the last section of this podcast, which is myth or truth. तर माझा पहिला प्रश्न, नंबर 8 म्हणजे 8 नंबराचे जे लोक असतात, दे ऑलवेज सफर. नो, दिस इज अ मिथ. ओके, दे वोंट ऑलवेज सफर. शनीचें कशें आसा रे, तुका शनी वील टीच यू अ लेसन एंड ही वील ओनली मेक श्युअर दॅट यू शायन ब्रायट. ओके, कळ्ळें. नुकसान जरी जालें तरी तो धडो आसता आनी त्या धड्यांतल्यान तुवें शिकूंक जाय कित्याक तो धडो तुका बसला त्या टायमाक. ओके, थोड्यांचें कशें आसता ते शिकूनच घेनात, ते समजूनच घेनात कितें चलना आपल्या बरोबर. इट इज बेटर दॅट यू अंडरस्टँड बाबा हांव आज हें म्हज्या वाट्याक कित्याक आयलें, करनाका फुडें, जालें. ही वील टेक यू टू द अनदर लेवल. हांवें जशें सांगलें, शनीच्या अंडर आशिल्ले लोक आज बरे व्हडल्या लेवलाक आसात. अंदाजूच करूं शकना तूं अशा लेवलाक दे आर डुईंग सो वेल.
तेंच्यांनी तो लेसन घेतला बेसिकली तेंचे लायक समजून घेवंक जाय की कितें आसा आनी ताजेर काम करूंक जाय, गोश्टी घडटात. इफ युअर बेडरूम इज इन द साऊथ वेस्ट यू विल डॉमिनेट युअर मॅरेज. No, not actually. ओके It's a myth. You won't dominate. Southwest gives you stability in life. ओके Okay, so you will be stable. Hmm. So मुद्दम म्हाका घरान डॉमिनेट करूंक जाय म्हणून हांव साउथ वेस्टान वचून न्हिदून तशें जावचें ना. ओके सो दॅट इज अ मिथ. ओके यू आतां साउथ वेस्ट हे कर्त्या पुरुशाचें स्थान आसा. घरांतलो जो कर्तो आसता म्हणजे जो जोडटा करता, ही इज द मेन द फादर बेसिकली, जो जोडून सगळें घर सांबाळटा, ती ताजी रूम. ही गेट स्टेबिलिटी ओवर देर. सो ताणें थंय न्हिदूंक जाय. थंय मागीर एंटी एलिमेंट्स किंवा कितें चुकीचें आयले जाल्यार दॅट हर्ट्स द, मागीर थंय इश्यूज येतात. ओके सो दॅट एरिया हॅज टू बी टेकन केअर ऑफ. ओके वेरिंग स्टोन्स कॅन चेंज डेस्टिनी. येस एंड नो अशें सांगता. कित्याक येस अशा खातीर की जर तूं तो घालता खंयचोय ग्रह किंवा खंयचे, आतां अशे लोक खुबशे येतात, हांव काय सजेस्ट करना घालपाक केन्नाच. हे घालप आनी ओगी बसप चुकीचें. ओके आतां तुका फाल्यां सांगलें पुष्कराज घाल, ताची कॉस्टूय बरीच आसा भांगरान घालून ती घालप. तो घालून तूं कांयच करचो ना, यू वील स्टार्ट ब्लेमिंग पुष्कराज. हांव आतां काय कामूच करना मरे आपल्याक म्हणून. पुष्कराज काम कितें आसता एक्चुअली? व्हॉट इट See, every stone, whichever you wear, emerald, diamond, moti, manik, कितेंय घाल, they give you some energy. They absorb the energy. तांची एक absorption power आसा ओके from the sun. तुका ती पावर, ती एनर्जी जेन्ना मेळटा, यू स्टार्ट वर्किंग अकॉर्डिंगली. तुजी थिंकींग कमी वेगळी जाता, थिंकींग बदलता तुजी. ओके And you start doing the correct actions also. But you have to do the actions again. करेक्ट. अशे लोक आसा हातान 4-8 मुदयो घालून काय करना. नाही आता फक्त 2 अंगठे उरले घालपाचे. सो इट डजंट वर्क रे, अनलेस यू वॉन्ट इट टू वर्क. सो येस एंड नो म्हणटा ताका तुका. ओके सॅटर्न शनी पनिशेस ओनली बॅड पीपल. ना, हांवें उदाहरण दिलां तुका तशेंच. तुजे कर्म कशे तशें तुका शनी येता. ओके कीपिंग अ ब्रोकन मिरर एट होम ब्रिंग्स फायट. नॉट जस्ट फायट, खूब त्रास जातले. ओके आनी ताका जेन्युअनली सांगता, खंयचीच मोडगी गजाल घरान दवरूंक जायना. नॉट जस्ट मिरर. ओके मिरर एनी वीच वेज प्रत्येकाच्या घरान आसतात आनी तो केन्ना तरी फुट्टाच. तो तूं विचार कर, एक मोडकी गजाल जातून तूं सकाळ फुडें तूं तुजें तोंड पळयता, सांजचो पळयता, आनी हाव कॅन यू सबकॉन्शियसली यू बी हॅपी सीइंग अ ब्रोकन पिक्चर्स ऑफ युअर सेल्फ. इट इज नॉट फायन. सो दॅट इज अ रिजन इट शुडंट बी देर. मोडके घड्याळ, मोडिल्लो आरसो, मुर्ती, फोटो सरळ तांकां डिस्पोज करूंक जाय. तरी खूब लोक दवरतात तशेंच. आनी मागीर खंयची मोडकी गजाल विल डेफिनेटली अट्रॅक्ट अ नेगेटीव वायब. आयच्या पद्दती प्रमाणे वायब म्हणटा. सो वायब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट तशें. ओके एस्ट्रॉलॉजी डिसाइड्स हू वी शूड मॅरी. It is not the astrology decides. Okay. It is who you are the one who will be deciding. Okay. Okay. Astrology will only guide you. Okay. की बाबा ह्या चलयाची पत्रिका आनी ही चलयेची पत्रिका, हे दोगांचे अशे इतले गुण मेळटात. Okay. आतां ते फुडें वचपाचें कशें वचपाचें इज दॅट यू टेक द गायडन्स फ्रॉम द पर्सन हू इज टेलिंग यू. एंड ऑफ दॅट सगळ्यांत चड गुण मेळ्ळे म्हणूनय लोक सुखी ना, आनी कमी गुण मेळ्ळा अशे लोक आसा जे खूब सुखी आसा. हांव अशें म्हणना ते करूंक जायना, ते करूंक जाय. पत्रिका पळोवची, ते जुळोवची, सगळें करचें. बट सगळें करून सुद्दां अंडरस्टँडींग बिटवीन द कपल इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हज्या वळखीचे अशे कपल आहा जांची आतां लग्नाक जाली 35-40 वर्सां आनी पत्रिका आमी पळोवंकूच ना म्हणटात ती, आनी पळोवन तूं मॅच करशी जाल्यार मॅचूय जायना. बट सुखाचो संसार केल्लो आसा. Because mutual understanding. Mutual understanding is very important. Numerology can make you rich and famous. Numerology can guide you to become rich and famous. Guidance. Yeah. Guidance. You have to understand what is less, what is more, and make the best out of it. Okay. So जेन्ना आमी न्युमरोलॉजी कोणाची पळयता, ताचे स्ट्रेंथ आनी विकनेसीस ताका जर सांगता हांव,
and he starts working on the weaknesses and starts taking the strengths seriously and starts developing something out of it, करेक्ट. जाल्यार तुका ऑटोमॅटिकली नेम फेम सगळें जाता न्ही तातूंतल्यान. सो आतां जर हांवें एकल्याक सांगलें बाबा तूं एक्टर जातलो फुडें, तुका स्कोप बरो आसा, and he takes it seriously, learns acting. Yeah. मेन म्हणजे डायरेक्ट वचून फाल्यां ऑडिशनाक उबो रावंक जायना, बरोबर. तातूंतय प्रोसेस आसा न्ही. कश्ट करूंक जाय, ते शिकूंक जाय, ते शिकून मागीरूच तूं फुडें सरूंक जाय. बरोबर. सो कित्याक जावचो ना. इट कॅन बी अ गुड गायडन्स. या तुका फील्ड कळटली बरोबर. कशी तुजी आसा फुडें, तशा पद्दतीन. वास्तू इज ओनली फॉर रिच पीपल्स बंगलोज. नॉट एट ऑल, ओके. नॉट एट ऑल. कोण रीच ना पळय ताका सुद्दां वास्तू लागता, जो रीच आसा ताका लागता, आनी जो भाड्याकूय रावता ताकाय लागता. सो दॅर इज नथींग दॅट श्रीमंत आसा म्हणूनच वास्तू करतलो. आतां श्रीमंताचो वास्तू आसतलो तो मातसो ब्युटिफिकेशन चड आसतलें ताका, ओके. जो वेरेज जो ना श्रीमंत चड तो आपल्या नेसेसिटीच्या हिशोबान चिंततलो तशें. बट अशें कांय ना की अमक्यानूच करूंक जाय आनी तमक्यान करूंक जाय, अशें कांय ना तातूंत. जाग्याचें हें सगळ्यांकूच लागतलें. या. एनी स्पेस यू स्टे, तुका लागलेंच. सो वी आर डन विथ द पॉडकास्ट. थँक्यू सो मच. खूब Thank you बरें so दिसलें तुमचे कडेन उलोवन. खुबशें कितें शिकपाकूय मेळ्ळें. एंड वेन आय वॉज डुईंग माय रिसर्च ऑन दीस, लायक इज अ वास्ट टॉपीक एंड इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपीक ऑल्सो. इट वॉज रियली नायस. आयज खूब बरें दिसलें एका वेगळ्या विशयाचेर फीश करी रायस प्रोडक्शन्साच्या चॅनलाचेर येवन सिद्धेशा बरोबर ह्यो गजाली मारपाक. आनी खूब बरें दिसलें की एक बरो प्लॅटफॉर्म फीश करी रायस प्रोडक्शन्सान तयार केला. So I wish them a very all the best, and please do like, share and subscribe this channel. Thank you. थँक्यू. तुमचे कडल्यान आयज सुरवात जाली. आय होप ऑल ऑफ अस हॅव लर्न समथींग फ्रॉम दीस अँड थँक्यू सो मच वन्स अगेन. Thanks a lot for inviting. Yes. Yeah.